वेलकम सगळ्यांना. आपण सुरू करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. आणि आपण सगळे आपले जे टीचर्स आहे, आपले गुरु भंते आहेत, ज्यांनी आपल्याला शिकवलंय आजपर्यंत, प्रिझर्व करून ठेवलं आहे धम्म, भंते कुशल आहे, सगळ्यांना आपण वंदन करू तीनदा. आणि सगळे उपस्थित आहे त्यांना पण माझं नमो बुद्धाय. तर आज आपण अभिधम्मत्थ संगहो परिचय मध्ये पहिलं चित्त चॅप्टर आपण बघत आहे. चित्त चॅप्टर मध्ये आपण हे बघितलं सगळ्यात आधी अकुशल चित्त, अहेतुक चित्त. मागच्या क्लासमध्ये आपण अहेतुक चित्त बघितलं. आणि अहेतुक चित्त कोणते कोणते आहेत? 7 अकुशल विपाक अहेतुक चित्त आहेत. 8 कुशल विपाका हेतुक चित्त आहेत. आणि 3 हे कीर्य चित्त आहेत, अहेतुक कीर्य चित्त. आज आपण काय बघणार आहे? तर आज आपण बघूया की हे अहेतुक चित्तमध्ये इठ्ठ अनिठ्ठ म्हणजे इष्ट आणि अनिष्ट काय आहे, आणि ते 4 कंडिशन्स काय आहेत नेचरचे, जे आपल्याला सीइंग प्रोसेसमध्ये ज्याच्यामुळे आपण बघू शकतो. आणि आपण कामावचर शोभन चित्त सुद्धा बघू. तर एक 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करून घेऊ काय आपण ऑलरेडी बघितलं. चित्त 89, 121 हे 4 भागामध्ये डिवाइड केले आहेत. कामावचर 54, रूपावचर 15, अरूपावचर 12 आणि लोकोत्तर चित्त 8 किंवा 40. तर आपण आधी कामावचर चित्त बघत आहे. कामावचर चित्त 54 मध्ये अकुशल चित्त 12, अहेतुक चित्त 18 आणि कामावचर शोभन चित्त 24. लोकीय चित्त जे आहेत कामावचरचे, ते आपले सेन्सचे चित्त आहेत. आपल्या इंद्रियामध्ये जे आपल्याला छान वाटतं, जे त्याला आपण इष्ट असं म्हणतो, त्याच्यासोबत जे चांगलं वाटतं त्याच्यासोबत आपण अटॅचमेंट करून घेतो. आणि अनिष्ठ जे आपल्याला आवडत नाही त्याच्यापासून आपण दूर जातो, आणि त्या दूर जाण्यामध्ये त्याला आपण अनिष्ठ असं म्हणतो, अनिष्ट असं म्हटलं जातं. तर कामावचर चित्त हे एवढ्या लोकांमध्ये आहेत, आपण मागच्या क्लासमध्ये पण बघितलं. आणि कामावचर चित्त अहेतुक चित्त 18, अकुशल विपाक चित्त 7, कुशल विपाका हेतुक चित्त 8 आणि अहेतुक कीर्य चित्त 3. अहेतुक चित्तमध्ये 18 चित्तामध्ये आपण बघितलेत की हे एवढे चित्त आहेत. अकुशल विपाक चित्त आणि कुशल विपाका हेतुक चित्त, हे दोन्ही पण आपल्या पंच इंद्रिय जे आहेत, चक्षु, सोत, घान, जिव्हा, काया, याच्याशी संबंधित आहेत. आणि या प्रत्येकाचे विज्ञान आहेत. तर जे विज्ञानाचे चित्त आहेत, चक्षु म्हणजे चक्षु विज्ञान हे चित्त झालं. उपेक्षा सहगत चक्षु विज्ञान हे चित्त आहे. तर इथे जे चित्त आहेत अहेतुकमध्ये, ते विज्ञानाचे चित्त आहेत पंच इंद्रियांना धरून. आणि मग मनाचे पण चित्त आहेत. मनाचे चित्त कोणते आहेत? उपेक्षा सहगत संपटी छन्न चित्तं, सोमनस्य सहगत संतीर्ण चित्तं, उपेक्षा सहगत संतीर्ण चित्तं, हे सगळे मनाचे चित्त आहेत. आणि कीर्य चित्त पण आहेत, ते पण पंचद्वार वज्जन चित्त
मनोद्वारवज्जन चित्त आणि हसितुत्पाद चित्त. अकुशल विपाक चित्त हे एवढे आहेत. आणि याच्यामध्ये आपण बघतो, की ते अकुशलचा जो विपाक येतो, तो दुःख सहगत येतो. तो विपाक दुःख सहगत येतो. काय विज्ञानवर आणि काय विज्ञानवर दुःख येत आहे. का बरं? कारण इथे हे हे चित्त खूप स्ट्राँग आहे. फर्स्ट याचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे म्हणून. पण बाकीचे पण जे आहेत, चक्षु विज्ञानचं जे चित्त आहे, सोत विज्ञान चित्त आहे, घान विज्ञान चित्त, जिव्हा विज्ञान चित्त आणि संपटी छन्न चित्त, संकीर्ण चित्त हे उपेक्षामध्ये आहेत. कारण त्याचा इम्पॅक्ट तेवढा नाही. म्हणून ते तेवढं आपल्याला जाणवत नाही. त्यांचा फर्स्ट कॉन्टॅक्ट पण लांबून असतो. आता अहेतुक कुशल विपाक चित्तमध्ये आपण बघितले 2 चित्त आहेत. सुख सहगतं काय विज्ञानम्. हे एक चित्त आहे जे सुख आणतं कायावर आपल्या. कायावर जे अं, काय विज्ञान म्हणजे जे पूर्ण आपल्या शरीरावर पसरलेलं आहे, हे काय विज्ञान. जसं एक स्पॉन्ज असतं ते पूर्ण पाणी कसं ॲब्झॉर्ब करतं ऑल ओव्हर द स्पॉन्ज, त्याप्रमाणे हे काय विज्ञान आपल्या शरीरावर पसरलेलं असतं. आणि दुसरी एक गोष्ट नोट करायची ही आहे, की बाकी चित्त तर सगळे सेम आहेत. जे अकुशल विपाकामध्ये सेम ऑपोझिट तसे कुशल विपाकामध्ये आहेत. पण आणखी एक एक्स्ट्रा चित्त याच्यामध्ये आहे, ते आहे सोमनस्य सहगतं संकीर्ण चित्तं. म्हणजे एकदा मनाने आयडेंटिफाय केलं किंवा संकीर्ण चित्ताने आयडेंटिफाय केलं, की ही छान गोष्ट आहे, सुख देणारी गोष्ट आहे, डोळ्यांनी म्हणा किंवा कोणत्या पण पंचद्वारांनी आलेली, तर तेव्हा ते आयडेंटिफाय करतं हॅपीनेस. तर मन प्रसन्न होतं. तर ते आहे ते सोमनस्य सहगतं संकीर्ण चित्तं. आणि अं, हे आहेत कीर्यचित्त. याच्यामध्ये पंचद्वारवज्जन चित्त आणि मनोद्वारवज्जन चित्त हे 2 आहेत. आणि सोमनस्य सहगत हसितुपाद चित्त हे एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये. हे कसं आहे कीर्यचित्त? हे कीर्यचित्त आहे आणि हे तथागतांचं कीर्यचित्त आहे किंवा अरहतांचं म्हणू शकतो आपण. तर हसितुपाद चित्त आहे. स्माइलिंग चित्त आहे तथागतांचं. बरं. तर अकुशल चित्त आणि अहेतुक चित्तमध्ये फरक काय आहे? अकुशल चित्त जे आहेत, ते कम्माचे चित्त आहे. अकुशल कम्माचे चित्त आहेत. अहेतुक चित्त आहेत, विपाकाचे आणि कीर्यचे चित्त आहेत. कीर्य म्हणजे जस्ट फंक्शनल. फक्त फंक्शन आहे त्यांचं. विपाक म्हणजे त्याचा रिझल्टंट चित्त आहे. स्वतःहून समोर आलेले चित्त आहेत ते. हे आपले कम्माचे चित्त नाहीत अहेतुकमध्ये. बरं. हा एक फरक आहे. दुसरा फरक हा आहे, की अकुशलमध्ये हेतू आहेत आणि ते कोणते अकुशल हेतू आहेत? लोभ, दोष, मोह चे अकुशल हेतू आहेत. अहेतुक चित्तमध्ये हेतू नाहीत. त्याच्यामध्ये आरंभण आहे, ऑब्जेक्ट आणि हे इम्पोर्टंट आहे. आरंभण काय आहे या चित्तांमध्ये? तर जेव्हा चक्षु विज्ञान चित्त आहे, म्हणजे पहिलं चित्त जे आहे उपेक्षा सहगतं चक्षु विज्ञान, तर त्या चित्ताचं ऑब्जेक्ट रूप असणार. जर ते अकुशल असेल म्हणजे ते आपल्याला अ, प्रसन्न करणारं नसेल, जे आपल्याला आवडत नाही असं असेल, तर ते अनिष्ठ रूप होऊन जातं. म्हणजे सॉरी, ते आरंभण, ते ऑब्जेक्ट, ते अनिष्ठ. अकुशल कर्माचा विपाक म्हणून आपल्याला ते ऑब्जेक्ट बघायला मिळतं. म्हणून ते अकुशल विपाक अहेतुक चित्त असं आहे. बरं. तर याच्यामध्ये आपण लोकीयमध्ये इठ्ठ आणि अनिठ्ठ ह्या 2 गोष्टी आपण बघतो. तर लोकीयमध्ये जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला हवंसं वाटतं, पाहिजे वाटतं, अ, ज्याच्यासोबत आपण क्लिंगिंग करतो, अटॅचमेंट करतो, ते इठ्ठ समजलं जातं. ते इष्ट, मराठीमध्ये इष्ट. आणि जे नाही आवडत, दूर जातो आपण, जे नकोसं असतं आपल्याला या लोकीयमधलं, त्याला अनिष्ट ऑब्जेक्ट असं म्हटलेलं आहे. तर इठ्ठ म्हणजे ज्याची इच्छा असते ते आणि अनिठ्ठ म्हणजे ज्याची इच्छा नसते ते. तर कुशल अहेतुकमध्ये लोकी ऑब्जेक्टमध्ये चांगले समजणे म्हणजे जे आपल्याला प्राप्त करण्याची इच्छा असते ते. अ, जसे की
जे विपाक आपल्याला यायला पाहिजे, जसं पॉवर म्हणजे एक पॉवरफुल पोझिशन म्हणतो आपण कोणत्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा समाजामध्ये किंवा फेम, प्रसिद्धी. हे जे 8 लोकीय धम्म आहेत, त्याच्यामधले ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, जे आपल्याला पाहिजे असतात विपाकाच्या याच्यावर, तर त्याला म्हटलेलं आहे इत्थ. आणि जे पाहिजे नसतात, ज्याच्यापासून आपल्याला दूर जावंसं वाटतं, अ, तर त्याला म्हटलं आहे अनिष्ठ. आता 8 लोकीय धम्म आहेत. 8 लोकीय धम्ममध्ये इत्थ, अनित्थ म्हणजे एक हे सुत्तांगुत्तर निकायमधलं द्वितीय लोक धम्मसूत्र. याच्यामध्ये हे 8 लोकीय धम्म एक्सप्लेन केले आहेत. लाभो, अलाभो, यश, अयश, निंदा, प्रशंसा, सुखं, दुःखं. तर याच्यामध्ये आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की लाभ पाहिजे असतो आपल्याला, यश पाहिजे असतं, प्रशंसा पाहिजे असते आणि सुख पाहिजे असतं. तर हे इत्थ समजलं जातं. आणि जे अलाभ आहे, जे अयश आहे, जी निंदा आहे, जे दुःख आहे, हे आपल्याला नकोसं होतं. तर हे कोणालाच पाहिजे नसतं. तर याला मनुष्यामध्ये हे गुण ॲक्चुअली अनित्य आहेत, असं तथागत म्हणतात. अनित्य जोपर्यंत आपल्याला नाही समजत, तोपर्यंत आपण याला पर्मनंट समजतो. या गोष्टींना पर्मनंट समजतो. आपले स्वतःसोबत जोडून घेतो, आत्तासोबत जोडून घेतो. आणि ह्या गोष्टी, ह्या पर्मनंट नाही आहेत, नित्य नाही आहेत, ह्या ह्या अ, प यांचा म यांचा गुणधर्म बदलणारा आहे. म्हणजे हे जेव्हा मिळतं, तर ते ते चेंज होत राहतं. लाभ, अलाभ हे चेंज होत राहतं आयुष्यामध्ये, लाईफमध्ये. तर ह्या ज्या गोष्टी याला विपरिणाम धम्म म्हटलाय, चेंजेबल आहे आणि ह्या नष्ट पण होतात, दुसऱ्या उत्पन्न होतात. तर त्या हिशोबाने आहेत, अशाश्वत आहेत. हं. तर ह्या गोष्टींना म्हणून चेंजेबल असल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातली स्थिती जी उतार-चढावाची आहे, तसं समजलं आहे. आणि म्हणून पुथुजन जरी समजत असले, की हे आपल्याला याचा लाभ व्हायला पाहिजे आणि आपण या नुकसानपासून दूर राहायला पाहिजे. तर जरी असं समजत असले, तरी पण या सूत्रामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, अं, की जे लर्नेड पर्सन, जे आर्य पुद्गल आहेत, हे असं समजत नाही. ते इत्थस्य धम्मा न मतेंति चित्तं, अनित्थतो नो पटिघातमेति. तर जे आर्य पुद्गल आहे, ते फायद्याची बाजू घेत नाहीत किंवा नुकसानाला विरोध सुद्धा करत नाहीत. तर अशा प्रकारे मग त्यांचं चित्त अनशेकेबल असतं, अनशेकेबल असतं. अशोकं, विरजं, खेमं, अशोकं. तर तर असं ते चित्त त्यांचं अशा गोष्टींनी शेक होत नाही, डिस्टर्ब होत नाही. तर याच्यामध्ये पण एक आहे पच्चक्क अंगसूक्त, याच्यामध्ये पण काम गुणांबद्दल दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि चक्षूचे आरमण रूप आहे. तर इथे ऑब्जेक्ट जेव्हा आपण म्हटलं इम्पोर्टंट आहे, तर ऑब्जेक्ट काय आहे? तर चक्षूचे आरमण काय आहे? रूप आहे. तसेच अ, सोत, कानाचे आरमण काय आहे? तर सद्द आहे, शब्द आहे. असं करून हे 5 इंद्रियांचे आरमण आहे. म्हणून चित्ताचं डेफिनिशन जे आपण बघितलं होतं, चित्तं आरमणिकं नाम. चित्त कोणत्या पण ऑब्जेक्टच्या शिवाय उत्पन्न होत नाही. जर ऑब्जेक्ट नाही आहे, आरंभण नाही आहे, तर चित्त उत्पन्न होणार नाही. आणि विज्ञान सुद्धा आपण बघितलं. या अहेतुक चित्तांमध्ये विज्ञानचे चित्त आहेत हे पंचविज्ञान, अ, चक्षु, सोत, घान, जिव्हा, काया आणि अं, चक्षु, सोत, घान, जिव्हा, काया. ह्या 5 इंद्रिय. हे कोणते? हे आपण म्हणू शकतो, की हे जे बाहेरचं जग आहे, ते जे आपण आतमध्ये घेतो, संखार लोक पण म्हणू शकतो आपण याला. कारण यांचे संखार बनवतो आपण. जे आपण बघतो, त्याच्यापासून जे आपले जवळ करतो आणि संखार बनतात त्याचे. तर डिसलाइक करून आपण त्यांचे संखार बनवतो. तर आपण हे पण बघितलं, की जेव्हा चक्षू आणि रूप यांचा फस्स होतो, तर चक्षू विज्ञान
उत्पन्न होतं. आणि या अर्थाने, विज्ञानाच्या अर्थाने इथे म्हटलंय चेतियती ती चित्तंग. इथे पसाद. पसाद म्हटलं तर पसाद म्हणजे आपल्या चक्षूचा बाहेरचा भाग, आउटसाइड. अ, जे रूप बघतं, रूपला त्या त्या काइंड ऑफ डोर आहे, ते द्वार आहे आणि त्याच्यातून आतमध्ये आपण घेतो जेव्हा ते रूप, ते विज्ञान आहे. तेव्हा चक्षु विज्ञान, कारण ते फस झाल्यानंतरचं आहे, म्हणून ते विज्ञान चित्त आहे ते. म्हणून त्याला अजत्तंग आतमध्ये घेतलं आपण तेव्हा. तर हे नाम झालं त्याचं. आधी रूप होतं, पसाद आणि रूप म्हणजे जो जो फॉर्म आहे तो, हे दोन्ही पण रूपचा भाग आहे. रूप आहे. पसाद हे रूप आहे. पण विज्ञान जर आपण म्हटलं तर ते नाम आहे. आणि आरंमण जे आहे, ऑब्जेक्ट जे आहे ते रूप आहे. तर आपण इथे बघतो की चक्षूचं ऑब्जेक्ट आरंमण रूप आहे, सोतचं ऑब्जेक्ट सद्द आहे, घाणचं ऑब्जेक्ट गंध आहे, जिव्हाचं ऑब्जेक्ट रस आहे, कायाचं ऑब्जेक्ट फोटोबा. एक आणखी गोष्ट इथे सांगावीशी वाटते ही, की हे किती आपल्या मराठीच्या लँग्वेज सोबत जुडलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशनची पण गरज पडत नाही. चक्षू तर सेम आहे, चक्षू. हं. सोत कानासाठी वापरलाय आणि घाण नाकासाठी वापरलाय. जिव्हा जिभेसाठी वापरलाय. काया शरीरासाठी काया तर आपण मराठीत सुद्धा म्हणतो. तर हे जे 2 भागात अ, विज्ञान आहेत. एक अकुशल विपाक म्हणून आणि एक कुशल अ, अहेतुक विपाक म्हणून आपल्याला जे विज्ञान बघायला मिळतात इथे 5 विज्ञान, ते त्यांना द्विपंचविज्ञान म्हटलं आहे. पुढे ते कॅल्क्युलेशन्समध्ये कामात येतं. शॉर्ट करायला. आता आपण बघू की जेव्हा डोळा आहे, तर डोळ्याचा जो काळा पोर्शन आहे, रेटिना म्हणतात त्याला, तर तिथे चक्षुपासाद असतं, असं म्हटलेलं आहे. अ, तर ह्या डोळ्याच्या द्वाराची प्रक्रिया काय आहे? तर कसं आहे, कशी आहे ही प्रोसेस बघायची? तर 4 गोष्टी असल्यास, ह्या 4 गोष्टी कोणत्या 4 गोष्टी? चक्षुप्रसाद, आरमण. रूप म्हणजे जे आरमण आहे, ऑब्जेक्ट आहे, बाहेरचं. ते आलोक म्हणजे लाईट, प्रकाश आणि मनसिकार. जेव्हा आपण लक्ष देतो, तेव्हाच आपल्याला रूप दिसतं. ते ते पर्टिक्युलर रूप दिसतं. जर आपण लक्षच दिलं नाही, तर आपल्या बाजूनी कोण गेलं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. आणि प्रकाश असणे आवश्यक आहे. हे तर सगळ्यांनाच अनुभव असेल. एकदम घनदाट अगदी अ, एकदम डार्कनेस असेल, अ, अंधार असेल, तर आपल्याला दिसत नाही त्यात. अ, आपण फक्त अंदाज लावतो जर आपल्या ओळखीची जागा असेल तर. तर ह्या 4 गोष्टी जर एकत्र आल्या, तर कोणी पण पाहणे किंवा बघणे थांबवू शकत नाही. असेच बाकीचे सुद्धा आहेत. आता इथे पण आपण तथागतांची अ, इमेज बघतो किंवा मूर्ती बघतो, तर काय समजलं आहे आपण, की फक्त आपणच नाही, पूर्ण जग हे समजतं, की ही किती सुंदर इमेज आहे तथागतांची. किती सुंदर दिसते आपल्या चेहऱ्याला, आपल्या मनापर्यंत किती छान वाटतं आपल्याला. तर मन इतकं प्रसन्न का होतं? कारण ती जी शांती दिसते ना, तथागतांच्या चेहऱ्यावर, बुद्ध मूर्तीवर, तर ती आपल्या मनाला टच करते. आणि हे आपण काय म्हणणार, फक्त आपल्याच मनाला नाही, हे जगामध्ये का बरं ठेवतात लोकं घरी तथागतांची मूर्ती म्हणा, त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये किंवा काही एक काही कारण आहे ना त्याच्यासाठी. हे कारण आहे, हेच कारण आहे, की जगामध्ये, पूर्ण जगामध्ये सगळ्यात सुंदर मूर्ती आणि शांत अगदी अशी मूर्ती किंवा पिक्चर जर असेल, तर ते आहे तथागतांचं आणि हे पूर्ण जग मान्य करतं. म्हणून तसे ते ठेवतात घरी. जरी तथागतांच्या, बुद्धांच्या तत्व त्यांना माहिती नाहीत. काय सांगतायत बुद्ध ते त्यांना माहिती नाहीये. कदाचित त्यांना ती इच्छा पण नसेल जाणून घ्यायची. पण एवढं मात्र माहिती आहे, की तथागतांची मूर्ती ही सगळ्यात प्रसन्नता आणि शांती देणारी अ, एक मूर्ती म्हणा किंवा पण ते खूप अकुशल आहे. तसं करणं खूप अकुशल आहे. फक्त ठेवणं कारण कारण आपल्याला जिथे पण तथागतांची मूर्ती असेल
किंवा इमेज असेल, तर आपल्याला तथागतांवर, बुद्धांवर आपल्याला अ, श्रद्धा आणणं फार आवश्यक आहे. नाहीतर ते खूप अकुशल पण होतं. म्हणून ह्याचं आपण लक्ष ठेवायला पाहिजे. तर इष्ट काय आहे? इठ्ठ काय आहे? ह्याचं एक्झाम्पल द्यायच्यासाठी म्हणून आपण ही स्लाईड अशी वापरली आहे, की तथागतांची मूर्ती घेऊन. कारण जे इष्ट आहे, इठ्ठ आहे ते पूर्ण जगासाठी असतं. एखाद्या कंपनीमध्ये एक चांगली पोझिशन घेणं हे सगळ्यांना चांगलं वाटतं. तर त्याप्रमाणे आहे ते. इष्ट आणि अनिष्ट हे फक्त आपल्यासाठी नाही, एका समूहासाठी म्हणा, की एक समूहाची म्हणजे कल्चर प्रमाणे म्हणा, की किंवा कोणत्या धर्माप्रमाणे किंवा कोणत्या पण गोष्टीप्रमाणे ते या समजला येतात किंवा काही रूल प्रमाणे ते समजून येतात, की असं करणं योग्य आहे. त्याला इठ्ठ म्हटलंय. आणि अ, पण त्यामुळेच ना काय होतं, की पूर्ण जगामध्ये वेगवेगळे ग्रुप्समध्ये पण होऊन जातं इठ्ठ, अनिठ्ठ एक्सप्लेन करायला. जे कोणी एक्सप्लेन करू शकतं, इठ्ठ काय आणि अनिठ्ठ काय, हे फक्त तथागतच एक्सप्लेन करू शकतात आणि ते पण कोणत्या अर्थानी? निब्बाणाच्या अर्थानी, दुःखमुक्तीच्या अर्थानी. तर हे आपण छान समजलं पाहिजे. पुढे आपण बघू कानाचे पण. कोणते त्या 4 गोष्टी आहेत ज्या सोबत आल्या तर आपण ऐकणारच. तर ते आहे सोतप्रसाद, सद्दारमण, आकास आणि मनसिकार. आकाश म्हणजे स्पेस आणि एक सुत्त पण आहे ज्याच्यामध्ये तथागत एक्सप्लेन केलेलं आहे, की कसे ते शब्द या पूर्ण युनिव्हर्समध्ये कसे पाठवतात. टेक्निकल आहे ते आणि आपण ते नंतर कधी बोलू. तर आकाश म्हणजे स्पेस असायला पाहिजे. अ, शब्दाचे सद्द जे आहे ते प्रोपगेट व्हायला. म्हणजे सद्द या मीडियममधून पुढे जायच्यासाठी आकाश असणं, स्पेस असणं आवश्यक आहे. अं, तेव्हाच आपण ते ऐकू शकतो. जर एखादी भिंत मधात येते, अ, सील केलेली समजा, तर आपल्याला बाहेरचा आवाज घरात ऐकू येत नाही. तर आकाश असणं फार आवश्यक आहे. आणि सद्द हे आरमण आहे. शब्द हे आरमण आहे. हे आरमण फक्त कानाचंच आहे. सोतप्रसादचंच आहे. हे चक्षुप्रसादचं आरमण नाही. तर प्रत्येक प्रसाद म्हणा किंवा इंद्रिय आपण जे म्हणतोय त्यांचं आरमण वेगळं-वेगळं आहे अहेतुक चित्तामध्ये. स्मेलिंग किंवा घाण प्रसाद. कोणत्या 4 गोष्टी आहेत? तर कोणत्या पण म्हणजे स्मेलिंगची प्रक्रिया याच्यासाठी 4 गोष्टींची नेचरमध्ये आवश्यकता आहे. कोणते आहेत ते? घान प्रसाद, गंध आरमण, गंध आरमण, गंध. तिथे अ, तिथे ते पार्टिकल्स असायला पाहिजे, ज्यांच्यातून आपल्याला किंवा ज्यांचा गंध आहे तिथे. जसं तथागतांना जेव्हा फुलं वाहतो आपण, तर त्या फुलांचा गंध येतो. हवेतून येतो आपल्याला, म्हणजे वायोधातू. इथे वायोधातू आहे. तर इथे आरमण आहे गंध. नाकाचं आरमण आहे गंध आणि वायोधातू हे मीडियम आहे. एअर एलिमेंट मीडियम आहे हे. अ, वायूमध्ये जे पार्टिकल्स असतात, ते जे त्या ऑब्जेक्ट त्या आरमणाचे जे पार्टिकल्स जे पसरतात वायूमध्ये, ते गंध देतात आणि ऑब्व्हियसली मनसिकार असायला पाहिजे. आपलं अटेन्शन असायला पाहिजे. तेव्हाच जेव्हा जेव्हा आपण ध्यान वगैरे करायला बसतो आणि आपलं मनसिकार नसतं. समजा दुरून एक आवाज येतो आहे आणि आपण ध्यानमध्ये आहे, आपल्या कामामध्ये आहे आणि आपलं मनसिकार नाही, तर आपला आवाज पण नाही. तो आवाज पण आपल्याला येत नाही आणि डिस्टर्ब नाही करत. म्हणून मनसिकार हे मनाचं आहे. मनाचं अटेन्शन तिथे. सेम इथे स्मेलिंगमध्ये पण मनसिकार असायला पाहिजे. टेस्टिंगमध्ये जिव्हाची प्रक्रिया आहे ही. जिव्हापसाद, रसारमण तर जिव्हापसाद पूर्ण जिभेवर पसरलेलं असतं आणि ते रस आरमण. रस म्हणजे हे लिक्विड सारखं आहे नाही का? एक लिक्विडची टेस्ट म्हणजे लिक्विड म्हटलं तर आपोधातू असायला पाहिजे. आपोधातू आणि रस हे आरमण आहे.
हे आरमण आहे. आणि मनसिकार, अटेन्शन असायला पाहिजे. जेवताना सुद्धा आपलं त्याच्याकडे अटेन्शन नसलं, की टेस्ट कशी आहे जेवणाची, तर आपल्याला टेस्ट कळत नाही. सेम टचिंगबद्दल आहे. कायद्वाराची, तर कायप्रसाद आपण बघितलं आधीच आपण बघितलं, की ते पूर्ण कायावर, पूर्ण आपल्या शरीरावर पसरलेलं आहे आणि ते त्याचं आरंभण आहे फोटब्ब, टच. टच आरंभण आहे त्याचं. हं, म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट आपण ज्याला म्हणतो त्याला फोटब्ब म्हटलेलं आहे. आणि पठवी धातू, कारण जेव्हा काही सॉलिड असतं, डेन्स असतं, घनता असते, तेव्हाच आपण त्या गोष्टीला टच करू शकतो. तर हव्याला टच नाही करू शकत आपण. हवामधून आपला हात जातो. त्याच्यामध्ये घनता नाहीये, सॉलिडिटी नाहीये. पटवी धातू म्हणून असायला पाहिजे आणि मनसिकार, अटेन्शन असायला पाहिजे. आपण जेव्हा टच करतो, तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे, की आपण टच केलं. आपल्या स्वतःच्याच हाताला तर आपण टच करून आपण बघू शकतो. याचं नेचर. ह्या 4 गोष्टी असायला पाहिजे. मग आहे मनाची प्रक्रिया. त्याच्यामध्ये ही हृदयवथूची आहे प्रक्रिया. मन हे हृदयवथूमध्ये अ, समजलं जातं. तर आणि त्याचं आरमण काय आहे? धम्म, धम्मारमण आहे. धम्म समजतं मन. आणि भवंग ही माइंड स्ट्रीम, म्हणजे आपण जेव्हा डोळे बंद करतो ध्यान करताना किंवा आपण झोपतो जेव्हा, त्यावेळेस आपलं मन हे भवंगच आहे. ही माइंड स्ट्रीम आहे आपलं मन. तर त्याला भवंग म्हटलेलं आहे. हे भवंग जे आहे फक्त या जन्माचं नसतं. हे किती-किती जन्माचं पास्टचं असतं, प्रेझेंट पण असतं. अकुशल अहेतुक चित्त किंवा कुशल विपाकाहेतुक चित्त जे आहेत, हे प्रेझेंटचे चित्त आहेत. प्रेझेंट मोमेंटचे चित्त आहेत. त्यावेळेस भवंग हे उपछेद होतं. त्यावेळेस भवंगातून जेव्हा आपण डोळे उघडतो, डोळे बंद असतात आपले तेव्हा भवंगात असतो. डोळे उघडले, की आपण त्यातून बाहेर पडतो. म्हणजे तेव्हाच आपल्याला पंचद्वारवज्जन हे चित्त उत्पन्न होतं आणि त्याच्यानंतर चक्षु विज्ञान. तर पंचद्वारवज्जन हे जे पण बाहेरचे पंचेंद्रिय आहेत, त्याच्या थ्रू जे येतं ते ते द्वार आहेत. पंच अ, जे 5 पासाद आहेत त्यांचे. त्याच्यातून जे घेतं पंचद्वारवज्जन, ते वेव्हसारखं ते डिस्ट्रिब्यूट करतं. जर ते रूप आहे, तर ते चक्षूकडे चक्षु विज्ञान उत्पन्न होतं. तर अशा प्रकारे ते एडव्हर्ट करतं. पंचद्वारवज्जन, आवज्जन, एडव्हर्टिंग, डायरेक्शन देतं ते. त्या रेंजकडे, त्या फ्रिक्वेन्सी रेंजकडे, त्या त्या इंद्रियांकडे. तर हे आहे भवंग आणि पंचद्वारवज्जन पण आपण समजलं. तर भवंग, पंचद्वारवज्जन आणि मग ते चक्षु विज्ञान होतं. किंवा दुसरे अजून सोतविज्ञान, घाणविज्ञान, जीवाविज्ञान, कायविज्ञान होतं. तर असं हे भवंग आहे. त्याच्यानंतर जी आपण विधी प्रोसेस बघितली, पंचद्वारवजन, चक्षुविज्ञान, संपटी छन्न संतीर्ण ओठबन जवण, त्यावेळेस लाइक डिसलाइक करतो आणि तदारमणमध्ये ते रजिस्टर करतो आपण. तर त्याच्यानंतर ते पुन्हा भवंगमध्ये जातं. तर ही प्रोसेस आहे भवंगाची आणि आपल्या बघण्याची. अ, ते अहेतुक चित्त जे आहेत त्याचे. आणि मनसिकार, मनसिकार ऑब्व्हियसली असायलाच पाहिजे. मनसिकार आपलं मन तिथे नसलं, तर ते आपल्याला कळत नाही. तर ऑब्जेक्ट्स आपण बघितले, चक्षूचे रूप, सोतचं सद्द, इथे सद्द असायला पाहिजे. घाणचं गंध, जिव्हाचं रस, कायाचं फोटब्बा, मनाचं धम्म. आणि अहेतुक किर्य चित्त पण आपण पाहिले. पंचद्वारवज्जन, मनोद्वारवज्जन आणि बुद्धांचे हसितुपाद चित्त हे 3 आहेत. उपेक्षा सहगतं पंचद्वारवज्जन चित्तं एक, उपेक्षा सहगतं मनोद्वारवज्जन चित्त एक, सोमनस्य सहगतं हसितुपादं चित्तं चेती एक. तर हे म्हणताना आपण वाटल्यास असं म्हणायचं, उपेक्षा सहगतं पंचद्वारवज्जन अहेतुक किर्य चित्त एक, उपेक्षा सहगतं मनोद्वारवज्जन अहेतुक किर्य चित्त एक, सोमनस्य सहगतं हसितुपाद अहेतुक किर्य चित्तं एक. तर अशा प्रकारे आपण हे म्हणायला पाहिजेत आणि याची प्रॅक्टिस करायला पाहिजे.
आपण घरी हे म्हणायला पाहिजे. आपल्याला किती त्याच्याबद्दल समजलं ती दुसरी गोष्ट आहे. पहिली गोष्ट ही आहे, की ह्या चित्तांना रोज तुम्ही बोलायला पाहिजे. अ, तर त्याच्याने ते समजून पण येणार तुम्हाला, की अं, काय आपण डिस्कस केलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल आणि आपल्याला माहिती नाही, की अभिधम्म जेव्हा आपण या याच्यातून बोलतो आहे, पालीमधून आपण ते चित्त बोलतो आहे, तर त्याचा आपल्याला बेनिफिट कसं होतो, ते आपल्याला पुढे कळेल. ते मला पण सांगता येणार नाही. प्रत्येकाला आपला अनुभव घ्यावा लागेल त्याच्यासाठी. बरं. तर कीर्य चित्त काय फंक्शनल चित्त आहेत फक्त. ते कारण पण नाहीये, म्हणजे ते काही कॉजचे पण चित्त नाही, की कारण असेल. कारण ते विपाक पण देत नाहीत. तर दोन्ही पण नाहीये. तर म्हणून ते त्यांना कीर्य चित्त म्हटलंय. ते कर्माच्या दृष्टीने इनऑपरेटिव्ह आहेत. ते काही फंक्शन करत नाही. कर्म म्हणून फंक्शन करत नाहीत. ते कर्म आणि विपाक हे नाही आणत. म्हणून त्यांना किर्य म्हटलंय. किर्य म्हणजे किंवा क्रिय पण म्हणतात. क्रिया म्हणजे क्रिया, फक्त क्रिया आहे ती. फक्त बघणे, फक्त बघणे किंवा अ, फक्त ऐकणे, प्रेझेंट मोमेंटमध्ये बस तेवढंच. त्याचं काही होत नाही त्याच्यानंतर. त्याच्यावर रिएक्शन होत नाही आणि त्याचं काही होत सुद्धा नाही. आणि अहेतुक चित्त जे आहेत आपण ऑलरेडी बघितलं की ते पंचद्वार वज्जन हे पंचद्वार जे आवर्जन करतात, डायरेक्ट ते ॲडव्हर्ट करतात त्या फ्रिक्वेन्सीकडे ते आहेत. जसं चक्षू, रूप रूप चक्षूकडे, सद्द सोतकडे, गंध घाणकडे, रस जिव्हाकडे, फोटब्ब कायाकडे आणि हे अशा प्रकारे. पण अ, ते चित्त जे आहेत, पंचद्वार वज्जन चित्त जे आहेत, ते स्वतः ते बघू नाही शकत, ऐकू नाही शकत. ते फक्त डायरेक्ट करतात त्या इंद्रियांकडे किंवा पसादकडे. आपण पसाद अ, अ, म्हटलं. पसाद त्या डायरेक्शननी अं, ते नेतात आणि त्यांचा फस झाल्यावर विज्ञान आतमध्ये होतो आपल्या. तर मनोद्वार वज्जन. तर पंचद्वार विधीमध्ये आपण बघितलं, की वोढबन चित्त होतं एक संकीर्णच्या नंतर. तर त्याच्यामध्ये म्हणजे पंचद्वार वज्जनमध्ये जे वोढबन चित्त आहे तेच अ, मनोद्वार वज्जन आहे. ते मनोद्वार वज्जन आहे. कारण काय करतं काय ते? तर ते ना निर्धारित करतं, डिफाईन करतं की संकीर्ण चित्त जे त्याच्या आधी होतं, ते संकीर्ण चित्त म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचं चित्त, तपासणीचं चित्त. एकदा तपासणी झाल्यावर बोठप्पन काय करतं, की ते निर्धारित म्हणजे ते ते रिडिफाईन करतं. समजा त्याच्यामध्ये काही संकीर्ण चित्त जे आहे ते आधीच्या काही गोष्टींना धरून ते आयडेंटिफाय, इन्व्हेस्टिगेट करतं, आपल्या आधीच्या गोष्टींना धरून. पण जे ओठप्पणा आहे ते मनानी ते परिभाषित करतं त्या ऑब्जेक्टला. पुन्हा त्याला एक्झामिन म्हणू आपण किंवा त्या एक्झामिनेशनला ते अ, निश्चित करतं. तसं आहे ते. आणि मनोद्वार वज्जन किंवा मनोद्वार विधीमध्ये आपण मनोद्वार विधी बघितली नाही. मनोद्वार विधी जी आहे ती खूप सिंपल आहे. मनोद्वार वज्जन चित्त, जवण आणि तदारमण बस हे 3च आहे. शुद्ध मनोद्वार विधी. पंचद्वार विधी आपण जी बघितली ती मिक्स आहे म्हणून ती मिश्क म्हटलंय आपण. कारण जे पंचद्वार आहेत त्याच्यामध्ये रूप आणि नाम दोन्ही पण आहेत. म्हणजे विज्ञान जेव्हा उत्पन्न होतं ते नाम होतं. पण त्याच्या आधी चक्षुप्रसाद आणि रूप जेव्हा येतात, त्याच्यामध्ये रूपचा भाग आहे. तर रूप आणि नाम कसं आहे ते मिक्स आहे पंचद्वार विधीमध्ये. पंचद्वार विधीमध्ये मनोद्वार चित्त जे आहे ते आहे बोठप्पन चित्त आणि ते पूर्ण तदारंभण आणि भवंगपर्यंत ते नामनी प्रोसेस होतं. नामनी होतं प्रोसेस. आणि इथे मनोद्वार विधी जी आहे ती फक्त मनोद्वार वज्जन, जवण आणि तदारंभण बस एवढंच आहे. आतल्या आत आहे ती. आतमध्येच आहे. तर म्हणून पहिलं काम पण करतं, म्हणजे मनोद्वार विधी 2 काम करतं. 2 फंक्शन्स आहेत. एक आहे परिभाषित करणे, ते तर काम आहेच मनोद्वार वज्जन चित्तमध्ये आणि दुसरं जे आहे, दुसरं काम जे मनोद्वार वज्जन चित्त करतं, ते आहे अध्यत्तंग आरमण मनोद्वाराकडे वळवणे. आतमधलं जे आरमण आहे, जे आरमण जे घेतलं, रूप जे आरमण होतं,
ते चक्षुद्वारवितीचं जे रूप आरमण होतं, तर पूर्ण जे आहेत चक्षु विज्ञान त्याचं पण रूप आरमण राहील. संपटी छन्न त्याचं पण रूप आरमण राहील. संतीर्ण त्याचं पण रूप आरमण, ओठपण त्याचं पण रूप आरमण. तर अध्यत्तंग आरमण मनोद्वारकडे वळवणं. ते ते एक्स्ट्रा फंक्शन पण मनोद्वारवज्जन चित्त करतं. तर अहेतुक चित्त हे बुद्धांचं म्हणजे सोमनस्स सहगतं हसितुत्पाद चित्त जे आहे ते बुद्धांचं चित्त आहे. आपण जे आपलं जे चित्त आहे स्माइलिंगचं, ते चित्त लोभ चित्तामध्ये मोडलं जातं. ते लोभचं चित्त मध्ये येतं. बरं. आता हे सुद्धा आपण ऑलरेडी बघितलं, की हे प्रेझेंटचे चित्त आहेत. जनरली जे विपස්සना करत नाहीत किंवा ज्यांना माहिती नाहीये, अध्यात्म आतमध्ये बघितलेलं नाहीये, तर विपश्यनेच्या ज्ञानाशिवाय सामान्य व्यक्ती अशी कल्पना करतो, की जी गोष्ट दिसते किंवा जाणवते ते मी आहे. तिथे आपण अटॅचमेंट करून घेतो. इव्हन इंद्रियांना आपण म्हणतो हे मी आहे, हा शरीर मी आहे, हे इंद्रिय मी आहे, हे कायमस्वरूपी माझे राहणार आहे असं आणि आपण त्यात खुश होतो. पण जे जी चांगली वस्तू आहे ती आपली आहे, असं आपण अत्त आहे ते समजतो आपण. आणि जर पुढच्या आपण जे बघतो, तर त्याच्यामध्ये समजा जीवन आहे, तर आपण त्याच्यामध्ये एक फीलिंग्ज एक्सचेंज करतो. जसा आनंद एक्सप्लेन करतो आपण त्याच्यामध्ये. पण जर निर्जीव वस्तू आहे त्याला बघून आपण हसत नाही कधी. तर त्याला आपण भौतिक घटक म्हणून ओळखतो. तर अशा प्रकारे आपण ते संयती म्हणू. पण ॲक्चुअली हे असं आहे का? नाम आणि रूपनी तर पूर्ण अभिधम्म जे एक्सप्लेन केलेलं आहे, पूर्ण हे लोक, हे सगळे नाम आणि रूपनी एक्सप्लेन केलेले आहेत. जे आत्ता नाही, मी नाही, माझे नाही, हे असं आहे. तर ओके. तर अहेतुक चित्तमध्ये हे काही प्रश्न आहेत, हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आन्सर करू शकता. डायरेक्ट प्रश्न आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता. आपण चित्तभेद बघूया. अहेतुक चित्तामध्ये जे अकुशल विपाक चित्त आहे त्याच्यामध्ये दुःख एक फीलिंग आहे. फीलिंग्स त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. एक दुःख आहे चित्त जे कायाचं आहे आणि उपेक्षा 6 बाकीचे चित्त. आणि त्याच्यामध्ये न संपयुक्त आहे, न विपयुक्त आहे. तर 7ही चित्तांमध्ये नाही. आणि न संखारिक आहे आणि न असंखारिक आहे. न ससंखारिक, न असंखारिक असे 7 आहेत. तर हे झाले भेद अकुशल विपाकचे. कुशल विपाकमध्ये जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये कायेचं सुख चित्त आहे आणि सोमनस्स चित्त आहे मनाचं. तर आणि बाकीचे जे आहेत 6 ते उपेक्षा चित्त आहेत. असे टोटल 8 चित्त आहेत आणि बाकी पयोग भेद आणि संखार भेद त्याच्यामध्ये नाहीत. म्हणजे न संपयुक्त, न विपयुक्त, न संखारिक, न न असंखारिक, न ससंखारिक. आणि अहेतुक चित्त जे आहेत, त्याच्यामध्ये भेद काय आहेत? तर सोमनस चित्त एक आहे, हसितुपाद चित्त. उपेक्षा चित्त जे आहेत ते 2 आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा न संपयुक्त, न विपयुक्त, न असंखारिक, न ससंखारिक असं करून अहेतुक चित्त जे 18 चित्त आहे, त्यांचा भेद आपण अशा प्रकारे लिहू शकतो. वेदना भेद त्याच्यामध्ये एक दुःख चित्त आहे, एक सुख चित्त आहे, सोमनस्स 2 आहेत, उपेक्षा 14 आणि न संपयुक्त, न विपयुक्त आणि न असंखारिक, न ससंखारिक. तर हे झाले चित्तभेद. आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपण 2 टाइपचे चित्त बघितले आहेत. अकुशल चित्त आणि अहेतुक चित्त. अकुशल 12 चित्त आणि अहेतुक 18 मिळून 30 चित्त बघितले आहेत. टोटल म्हणजे अकुशल चित्त 12 आणि अहेतुक चित्त 18 मिळून 30 आणि त्यांचं टोटल भेद तुम्ही इथे बघू शकता. ते फक्त टोटल केलेली आहे. तुम्ही ते जेव्हा तुम्ही पुन्हा बघाल तेव्हा तुम्ही ते चेक करू शकता. मॅथेमॅटिक्स आहे ना, म्हणून मी जास्त वेळ देत नाहीये याच्यामध्ये. ज्यांना इंटरेस्ट आहे ते स्वतः रेकॉर्डिंगमधून चेक करून बघू शकतात. आपण आता कामावचर शोभन चित्त बघू. कामावचर शोभन चित्त 24 याच्यामध्ये कुशल 8, विपाक 8 आणि कीर्य 8 हे तिन्ही पण 8, 8, 8 चित्त आहेत. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं, तर पहिलं जे कुशल चित्त आहे 8 यांना कामावचर शोभन चित्त, सहेतुक कामावचर चित्त म्हटलं जातं. सहेतुक म्हणजे याच्यामध्ये हेतू आहे आणि तो कोणता आहे? चांगला हेतू आहे. चांगल्या हेतूचे कामावचर चित्त. तर आपण बघितलं अकुशल चित्त जे होते ते कम्म चित्त होते.
आणि अहेतुक चित्त जे होते त्याच्यामध्ये हेतू नव्हता, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स होते, वेगळे वेगळे आरमण होते. आणि हे जे कामावचर शोभन चित्त आहे त्याच्यामध्ये सहेतुक, चांगला हेतू, म्हणजे जर अकुसलमध्ये लोभ दोष मोह हे हेतू होते, तर कुशल चित्तमध्ये अलोभ अदोष अमोह हे हेतू राहणार, हे कुशल हेतू राहणार. आणि याच्यामध्ये हे चित्त आहेत. तर सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकम एकं, एक चित्त आहे पहिलं चित्त. आणि सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त ससंखारिकम एकं, हे दुसरं चित्त आहे. तर तिसरं चित्त आहे सोमनस्य सहगतं ज्ञान विपयुक्त असंखारिकम एकं. चौथा आहे सोमनस्य सहगतं ज्ञान विपयुक्त ससंखारिकम एकं. तर हे 4 सोमनस्य सहगताचे चित्त आहेत. मनामध्ये प्रसन्नताचे चित्त आहेत. आपण हे ऑलरेडी बघितलं जेव्हा आपण लोभचे चित्त बघितले तेव्हा, की सोमनस्य काय असतं, सहगत काय असतं. मनामध्ये प्रसन्नता. ज्ञान संपयुक्त हे पहिल्यांदा येत आहे आपल्या समोर. ज्ञान संपयुक्त काय आहे? ज्ञान म्हणजे विथ नॉलेज, विथ नॉलेज आणि नॉलेजशी जुडलेलं. नॉलेजच्या सोबत जुडलेले चित्त, ज्ञानच्या सोबत जुडलेले चित्त. असंखारिक आपण ऑलरेडी माहित आहे, की आपण स्वतःच्या मनाने ताबडतोब करणे. ससंखारिक म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करणे. म्हणजे जसं पहिलं चित्त आहे, तर ते आपण आपल्या मनाने खूप ऍक्टिव्ह होऊन आपण दान करतो समजा. तर ते आहे सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकमेक. जेव्हा आपल्याला माहित आहे, आपण बुद्ध, धम्म, संघाला दान का करत आहे, है ना? कारण आपण ह्याच्यासाठी दान करत आहे. कारण तथागत हे सर्वश्रेष्ठ आहेत. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे बुद्ध, सम्मा संबुद्ध आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून. तर त्यांना दान करणं हे तथागत म्हणतात हे माहिती असायला पाहिजे, की कुठे दान करणं हे योग्य, अयोग्य असं आहे. आणि कुठे तुम्हाला तुमच्या दान करण्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळतील. तर हे माहिती असायला पाहिजे तथागत म्हणतात. तर सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिक वेग. पण समजा आपल्याकडे अ, कोणी पाहुणे आले म्हणा किंवा कोणी असा व्यक्ती आला ज्यांना नाही माहित ही गोष्ट. पण आपण त्यांना म्हटलं तुम्ही दान करा. भंतेंना दान करा तुम्ही, संघाला दान करा. तर ते मग नुसतं ते ऐकून आणि आपण त्यांना सांगतो, की हे खूप कुशल कर्म आहे आणि आपण त्यांना एक्सप्लेन करून तर ते त्यावेळेस दान करतात. तर ते आहे दुसऱ्या टाइपचं चित्त. सोमनस्य सगतं ज्ञान संपयुक्त ससंखारिकमेकं. असंच सोमनस्य ज्ञान विप्पयुक्त. समजा आपल्याला माहित पण नाही, की काय आहे तथागतांना बुद्ध धम्म संघ काय आहे, कम्म विपाक काय आहे, आपल्याला माहित नाही. हं, तरी पण आपण करतो आहे दान. तर हे झालं ज्ञान विप्पयुक्त चित्त. ज्ञान विप्पयुक्त चित्त म्हणजे जसं आपण म्हटलं, की इथे सहेतुक काय आहेत या चित्तांमध्ये. तर सोमनस ज्ञान संपयुक्त, ज्ञान संपयुक्त चित्तामध्ये सहेतुक तिन्ही पण आहेत. अलोभ, अदोष, अमोह. पण ज्ञान विप्पयुक्त चित्तामध्ये ज्ञान नाही, म्हणजे अविद्येमध्ये आहे चित्त. अजूनही अविद्येमध्ये म्हणण्यापेक्षा मोहमध्ये आहे. मोहमध्ये आहे. अजून अमोह चित्त झालेलं नाही. त्या विषयाला घेऊन, त्या त्या कम्माला घेऊन, फॉर एक्झाम्पल त्या कम्माला घेऊन. म्हणून तिथे ज्ञान विप्पयुक्त आहे. तर ते चित्त कसं राहणार? ज्ञान विप्पयुक्त चित्त कोणत्या सहेतुकनी राहणार? तर अलोभ आणि अदोष या अर्थाने राहणार. तर सेम तुम्ही समजू शकता बाकीचे चित्त पण. उपेक्षा सहगत चित्त आपण ऑलरेडी बघितलेले आहे, की उपेक्षा म्हणजे ज्याच्यामध्ये प्रसन्नता नाही असे चित्त. आणि बाकीचे मीनिंग सेम आहेत. तर विपाक चित्त पण सेम आहेत. जर कम्म सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकमेकं चित्तांनी केला आहे, तर विपाक सुद्धा सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकमेकंच येणार. अशा पद्धतीचे हे चित्त आहेत. तर म्हणून हे शोभन चित्त आहेत. आपण कुशल कर्म करतो आणि आपल्या कुशल कर्मामुळे आपल्याला जो कुशल विपाक येतो, जो आपल्यासाठी निब्बाणाला जायच्यासाठी, आपले दुःख दूर करायसाठी आपल्या कामात येतात. त्याच्यासाठी हे शोभून दिसणारे चित्त आहेत. तर हे जे कामावचर शोभन चित्त आहेत, तर त्याच्यामध्ये विपाकचे चित्त आपण बघितले, की ते सेम असतात. पण हे कोणाचे असतात सेम? जे कर्म करतात, जे कर्म आहेत, जसे आपले पुथुजन, तर आपण हे कुशल कर्म करतो. तर हे कुशल चित्त झालं. हे कुशल चित्त 8 आहेत. पण ते
ते कम्म केल्यानंतर जे विपाक येतात, तर ते आहेत विपाकचित्त. कामावचर शोभन विपाकचित्त आहेत ते. म्हणजे हे विपाकाचे चित्त आहेत. हे रिझल्टचे चित्त आहेत. हे कम्माचे चित्त नाहीत. हे आपल्याला समोरून येतात, हे विपाक. आणि हे कोणाला येतात? आपल्यासारखे जे पुथुजन आहे, जे अर्हत पदाला प्राप्त नाही झाले आहेत, त्यांचेच चित्त आहेत हे विपाक चित्त. पण जे अर्हत पदाला प्राप्त झालेले आहेत, जसे बुद्ध आहेत, जसे अर्हत आहेत, अ, अ, त्यांच्यासाठी किर्य चित्त आहेत. तर ते कुशल कर्म जरी ते ते ज ते चित्त कोणते आहेत? हे कुशल म्हणजे किर्य चित्त कोणते आहेत? हे फक्त करणारे चित्त आहेत. आपण बघितलं, की हे जस्ट फंक्शनल, जस्ट क्रिया, फक्त क्रिया. दिठ्ठ दिठ्ठमताय दिठ्ठेसी. बस एवढंच. बघण्यामध्ये बघणं. हे किर्यचित्त आहे. हे किर्यचित्त आहे. ऐकण्यामध्ये ऐकणं फक्त. बस हे किर्यचित्त आहे. तर तर ते आपल्याला माहीत आहे. अ, बाह्य दारुचिर्यमध्ये ते सांगितलंय. तर ते कसं आहे, की जे पण चित्त उद्भवत आहेत, त्यांना जे यथाभूत बघणे आहे, त्याच्यानी त्या चित्तांची निर्जरा होते आणि ते फक्त तेवढ्या फंक्शनसाठी मनसीकार फक्त तेवढाच आहे तिथे. तर म्हणून किर्य चित्त ॲक्चुअली ते सायमल्टेनियसली होत आहे. जे आपण नंतर करतो ना, आपण नंतर विपස්සनामध्ये आपण नंतर करतो यथाभूत ज्ञान दर्शन. ते तेव्हाच्या तेव्हा होत आहेत. जे जे चित्त भवंगामधले उद्भवत आहेत, ते तेव्हाच्या तेव्हा यथाभूत होत आहे. त्यामुळे ते किर्य चित्त. तेव्हाच्या तेव्हाच ते फक्त फंक्शनल चित्त आहेत. तर ते किर्यचित्त किंवा क्रियाचित्त म्हणतात त्याला. तर हे चित्त पण सेम आहेत. आता हे चित्त पण सोमनस्स सहगतांग ज्ञान संपयुक्त असंखारिकमेकं. म्हणून जे अर्हत पण होतात, त्यांचे पण ज्ञान विप्पयुक्त चित्त असतात. त्यांचे पण ज्ञान विप्पयुक्त चित्त असतात. सगळंच काही माहिती नसतं. त्यांना जसं सम्मा संबुद्धांना सब्बैयू ज्ञान आहे. सगळं माहिती आहे या 31 लोकांमधलं सगळं माहिती आहे तथागतांना. सब्बैयू ज्ञान त्यालाच म्हणतात. तर सब्बैयू ज्ञान हे तथागतांचं चित्त आहे. पण अर्हताचं चित्त जे आहे, ते ज्ञान विप्पयुक्त पण असतं आणि म्हणून ते सब्बैयू ज्ञानचं चित्त नाही. पण जेव्हा आपण बोधिसत्व म्हणतो, बोधिसत्वांचं जे चित्त आहे, ते नेहमी प्रत्येक जन्मामध्ये, जातकमध्ये हे आपण बघतो आधीच्या जन्मामध्ये ते सोमनस्स सहगतं ज्ञान संपयुक्तं असंखारिकमेकं चित्त असतं. तर हे जे आहे हे सगळ्यात स्ट्रॉंग चित्त आहे आणि जे उपेक्षा सहगतं ज्ञान विप्पयुक्त अ, ससंखारिकमेकं हे एक हे जे त्याप्रमाणे त्याचं हे झालेलं आहे. आपण म्हणू इंटेन्सिटी कमी झालेली आहे 8व्या चित्तापर्यंत. आणि ओके. तर कामावचर शोभन चित्तमध्ये हेतू आहेत आणि ते कुशल कर्माचे हेतू आहेत. ते 2 प्रकारचे हेतू आहेत. एक ज्ञान संपयुक्त जे अलोभ, अदोष, अमोह आहे आणि एक ज्ञान विप्पयुक्त जे अलोभ, अदोष आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे किंवा 3 ग्रुप्स किंवा कॅटेगरीचे चित्त आहेत. महाकुशल चित्त 8, महाविपाक चित्त 8 आणि महाकिर्य चित्त 8. 8 का म्हटलंय किंवा महा का म्हटलंय? आपण पुढे ग्रुप्स बघू ना रूपावचर. आपण कामावचर आता बघत आहे आणि रूपावचर, अरूपावचर, लोकुत्तर हे जे ग्रुप्स आहेत, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कामावचर शोभन चित्ताचा जो ग्रुप आहे 24 मॅक्सिमम चित्त आहेत याच्यामध्ये 24 सगळ्यात जास्त. म्हणून त्याला महा म्हटलाय आणि शोभन चित्त म्हटलाय कारण हे खूप सुंदर चित्त आहे, खूप ब्युटिफुल चित्त आहेत. खूप छान चित्त आहेत. कुशल चित्त आहेत आणि सुख देणारे आहेत आणि निब्बाणाकडे नेणारे चित्त आहेत. तर कामावचर हे 3 कॅटेगरीज आहेत इथे. वेदना म्हणजे सोमनस्स आणि उपेक्षा. तर सोमनस्स प्रसन्नतेचे, उपेक्षा प्रसन्नता नाही. पयोग ज्ञान संपयुक्त विथ नॉलेज आणि अ, ज्ञान विप्पयुक्त विदाऊट नॉलेज. ज्ञान नाही. संखार असंखारिक ताबडतोब करणारं आणि ससंखारिक दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करणारे हे 3 वेदनाभेद, पयोभेद आणि संखार भेद आहेत. आणि कामावचर चित्त आपण बघितलं हे. तर 1 to 4 चित्त जे आहे ते सोमनस्स आहे. 5 to 8 चित्त जे आहे ते उपेक्षा सहगत आहे. तसंच ज्ञान संपयुक्त हे 1 to 5, 6
आणि ज्ञान विप्रयुक्त हे 3, 4, 7, 8. तर हे काय आहे? ज्ञान आपण बाकीचे तर वर्ड समजलेले आहे आधीच्या, मीनिंग समजलेलं आहे. पण ज्ञान संपयुक्त आणि विप्रयुक्त आपण इथे समजून घेऊ. तर सध्या विदाऊट पय्या, पय्या नसणे किंवा मोह असणे, हे ज्ञान विप्रयुक्त चित्त आहे. तर जेव्हा श्रद्धा आहे आपल्याला तथागतांवर, बुद्धांवर, सम्मा संबुद्धांवर, बुद्ध धम्म संघावर, कम्मविपाकवर आपण मानतो कम्मविपाक, मग्ग फलावर, पटिच्च समुप्पाद आपण जाणतो, अभिज्ञा हे जर म्हणजे आपल्याला माहित आहे, या या हे समजून आपण करत आहे, तर त्याला म्हटलं आहे की पय्या आहे. श्रद्धा विथ पय्या. पण जर हे आपण जाणत नाही, आपण फक्त दानशील करतो आहे, दान भावना करतो आहे, शील भावना करतो आहे, तर त्याच्यासाठी पय्या जरुरी नाही. आपण बघितलं ना ज्ञान विप्रयुक्त. तर तिथे श्रद्धा जी आहे ती ज्ञान विप्रयुक्त आहे. ती विदाऊट पय्या, विदाऊट अमोह. आणि हे जे आहे अमोह, हे ही चेतसिक आहे. अलोभ, अदोस, अमोह या चेतसिक आहेत. अ, तर आणि ह्या अशोभन चेतसिका म्हटल्या जातात. तसेच लोभ, दोष, मोह हे ह्या पण चेतसिका आहेत आणि ह्या अकुशल किंवा अशोभन चेतसिका म्हटल्या जातात. तर अविद्या हे अकुशल चित्तामध्ये एकदम प्रिडॉमिनंट आहे. खूप खूप जास्त आहे अविद्या अकुशल चित्तामध्ये. पण जर कुशल कर्म आपण करतो आहे, तर जरी ज्ञान संपयुक्त चित्त असला, आपण त्याच्यात पण अविद्या आहे. कारण आपण पुथुजन आहे. कारण अविद्या अनुसय आहेत. इग्नोरन्सचे लेटेंट टेंडन्सीज आहेत आपल्यामध्ये. जरी आपण वरवर ज्ञाननी करतो आहे, तरी पण आतमध्ये डीप रूटेड अनुसय ज्याला म्हणतात ते आहेत अविद्याचे. तर अविद्या अकुशल कर्मामध्ये तर खूप जास्त आहे, प्रिडॉमिनंट आहे, बाहेर पण आहे आपल्या बोलण्यात, चालण्यात. पण जेव्हा आपण कुशल कर्म करतो, तर तर आपण ते समजून, विचार करून करतो. आणि त्यामुळे जरी वरती आपण कुशल कर्म करत आहे, पण डीप रूटेड त्याचे संखार होत आहेत. अविद्याचे संखार होत आहेत. अ, पूर्णपणे आपल्याला माहित नाही, कंप्लीटली आपल्याला माहित नाही. आणि तथागत म्हणतात, परिज्ञेयंती, कंप्लीट माहिती असायला पाहिजे, है ना? तर अभिन्नता आणि परिज्ञता असं म्हटलंय. कंप्लीट अंडरस्टँडिंग, कंप्लीट अंडरस्टँडिंग तेव्हाच पाहन होतं. तेव्हाच त्याला आपण काढू शकतो, नाहीतर नाही. बरं. तर कामावचर चित्त, सहेतुक कामावचर चित्त, असंखारिक हे फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, सेव्हन्थ आहे. ससंखारिक सेकंड, फोर्थ, सिक्स्थ अँड एथ. आणि आपल्याला मीनिंग माहित आहे संखारिक आणि असंखारिकचं. तर 10 कुशल कर्मपथ. 10 कुशल कर्मपथ आपण बघणार आहे, पण या स्लाइडमध्ये तुम्हाला 3च दिसत आहेत. कारण कर्मचित्त जे आहे, दान, शील, भावना हे 3च आहेत. या याच्यामध्ये सुत्तामध्ये जर आपण बघितलं, तर मनोकम्म, वचिकम्म, कायकम्म ह्या 3 द्वारे केलेलं दान, शील, भावना हे 3 आपण सुत्तांमध्ये बघतो, की दान, शील, भावना पूर्ण आलं त्याच्यामध्ये धम्म. पूर्ण धम्म आला त्याच्यामध्ये. तर हे आपण पहिल्या गाथेच्या नुसार किंवा धम्मपदच्या दुसऱ्या गाथेच्या नुसार आपण समजू शकतो. मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा. तर माइंड आहे इथे. आधी माइंड येतं. प्रसन्न मन येतं. हे झालं अ, कसं आहे कुशल. मन प्रसन्न म्हणजे कुशल. आणि कम्म भासती वा करोती वा ऍक्शन, ऍक्शन येते, कम्म येतं. तर काय होतं, ततो न सुख मनवेती. तर तर रिझल्ट काय येतो, विपाक काय येतो, सुख येतो. कसा? उदाहरण छाया व अनुपायनी. आपल्या पायाशी आपली सावली कशी नेहमी चिपकून असते, नेहमी लागून असते. आपली इच्छा असो किंवा नसो, प्रकाश पडतो शरीरावर, तर तर सावली कशी येतेच. तर पायाशी आपल्या चिपकून असते. तर तसं असतं ते सुख किंवा कुशल विपाक. आणि आपण हे आधी बघितले होते. 12 अकुशल चित्त हे 10 अकुशल कर्माला कसं रिलेशन आहे. माइंडचं रिलेशन ॲक्शनशी कसं आहे, ते आपण आधी बघितलं होतं. या ठिकाणी आपण कुशल चित्त बघतोय. तर किती कुशल चित्त होते आज आपण बघितले ते? महाकुशल चित्त 8 होते. तर 8 आहेत. तर 8 महाकुशल चित्त कसे 10 कुशल कर्माशी जुडलेले आहेत, ते आपण इथे
बघू शकतो. तर हे चित्त आहे माइंड मधले अलोभ, अदोष, अमोहचे चित्त आहे. काय कम्म आहे हे कामे सुमिच्चचारा, वेरमणी, पाणातिपाता, वेरमणी, अदिन्नदाना, वेरमणी. तर सगळे वेरमणीचे चित्त आहेत हे बेसिकली. हे सगळे वेरमणीचे चित्त आहेत. मनोकम्म, अनभिज्जा, सम्मादिट्ठी आणि अव्यापाद. तर वेरमणी किंवा याच्यामध्ये चारित्र्यशील, वारित्र्यशील असे 2 प्रकार पण येतात. ते सुत्तामध्ये दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे 8 महाकुशल चित्त 10 कुशल कर्माशी संबंधित आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. आणि पुण्यकिर्य वस्तू काय आहे? हे आपण जे म्हटले 3 पुण्यकिर्य वस्तू कोणते? दान, सील, भावना. सुत्तमध्ये आहे. दानमय पुण्यकिर्य वस्तू, सीलमय पुण्यकिर्य वस्तू, भावनामय पुण्यकिर्य वस्तू. तर हे कसे आहेत? 8 जरी हे 3 गोष्टी आहेत, पुण्य जे आपण करतो आहे, पुण्यकिर्य वस्तू हे जरी 3 असले, हे 8 चित्तांनी होतात. हे जे 8 महाकुशल चित्त आहे याच्याने होतं. तर हे आहेत चित्त त्या प्रकारे उत्पन्न होतात. म्हणजे जे कुशल कर्म मनामध्ये आपण विचार करत आहे त्याप्रमाणे ते आपल्या वाचा आणि कायामध्ये उत्पन्न होतात. तर हे चित्त आहे हे मन आहे. हा मनाचा भाग आहे. हे 8 महाकुशल मन आहेत. आता 10 पुण्यकिर्य वस्तू. तर कॉमेंट्रीमध्ये काय जसं अठ्ठसालिनी वगैरे मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. की हे जे 3 पुण्यकिर्य वस्तू आहेत सुत्तामधले, तिथे अठ्ठसालिनीमध्ये एक्सप्लेन केलं आहे, की ते 10 पुण्यकिर्य वस्तू आहेत. कोणते 10 आहेत? त्याच्यापैकी आपण करत आहे आता सध्या बरेचसे करत आहे आपण याच्यातले. तर कोणते 10 पुण्यकिर्य वस्तू आहे? तर पहिला आहे दान. दान कोणी त्याला लिबरॅलिटी मध्ये म्हणून म्हणतं, कोणी देणे म्हणतं, गिव्हिंग, जेनेरॉसिटी म्हणतं. सील 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 मध्ये मोरॅलिटी म्हणतं किंवा व्हर्च्यू किंवा सील आपल्याला माहिती आहे कोणी कोणी मेत्ता पण म्हणतं. कारण पहिलं जे आहे पाणातिपाता वेरमणी नाही का? तर त्याच्यासाठी मेत्ता म्हणून सील त्याच्यामध्ये पण इन्क्लूड करतात. मेत्ताला सील मध्ये पण इन्क्लूड करतात बरेच जण. मग भावना आहे. भावनाचं चांगलं ट्रान्सलेशन मेंटल कल्टिव्हेशन मला वाटतं. जरी मेडिटेशन म्हणतात इंग्लिशमध्ये तरी मेंटल कल्टिव्हेशन. आणि अपच्चायन रेव्हरन्स, ऑनर करणं. आपल्यापेक्षा जे जास्त जाणतात त्यांचा सन्मान करणं त्याला अपच्चायन म्हटलंय. वेयावच्च सर्व्हिस, धम्म सर्व्हिस जे आपण म्हणतो त्याला वेयावच्च म्हटलंय. वेयावच्च म्हणजे आपण जी सेवा देतो धम्मसेवा. सगळ्यांना माहिती आहे धम्मसेवा. पत्तानुपदान तर ते आहे कोणी म्हणतात ट्रान्सफरन्स ऑफ मेरिट म्हणजे शेअर म्हणजे दुसऱ्यांना ट्रान्सफर करणं मेरिट्स. पण ते शेअरिंग ऑफ मेरिट्स आपण एक जनरल समजू शकतो. आणि अभानुमोदन किंवा पत्तानुमोदन तर दुसरे अन्य जे आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसतात आजूबाजूला किंवा तर त्यांनी चांगलं काम केलं, जे छान कुशल कर्म केलेलं आहे त्याच्यासाठी आपण अनुमोदन देतो. त्याला म्हटलंय पत्तानुमोदन. देसना हे आहे धम्म शिकवणे, धम्म शिकवणे. आणि सवन म्हणजे ऐकणे, धम्म ऐकणे. तर कुठे-कुठे हे आधी आणि नंतर असं पण दिले आहे. जसं अठ्ठसालिनीमध्ये आधी धम्मसवण दिलाय आणि नंतर धम्मदेसना लिहिलेला आहे. ऑर्डर त्यांचा. तर धम्मसवण आणि धम्मदेसना तर आपण आता पण करत आहे. तर हे एक आहे आपण कुशल कर्म, पुण्यकिर्य वस्तू करत आहे. आपण ऑलरेडी दान करतो, सील करतो, भावना पण करत आहे. अ, अं, आपण भिक्खूंना, भंतेंना, संघाला, बुद्ध धम्म संघाला आपण नमन करून सुरू करतो. वेयावच म्हणजे आपण सेवा देतो, आपण हेल्प करतो एकमेकांना आणि हे शेअर करतो, हे मेरिट्स पण आपण. तर आणि सगळे जे चांगलं काम करत आहेत त्यांच्यासाठी आपण रिजॉईस पण करतो, त्यांना अनुमोदन करतो, धम्मसवण करतो, देसना ऐकतो आणि अशा प्रकारे आपल्या चित्ताला उजुकत करतो, स्ट्रेट करतो. दिठ्ठ उजुकत कम्म वसेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्याने चित्त उजुकत होतं, स्ट्रेट होतं. उजुकता आपण बघू कशी चेतसिक आहे. उजुकत काय उजुकता? चित्त उजुकता. चित्त तर हे सगळं आहे. तर स्ट्रेट करणं, आपल्या चित्ताला स्ट्रेट करणं असं आहे. अ, उजुं करोती मेधावी सुकारो व तेजन.
बाणाला जसं स्ट्रेट करतात तसं ते स्ट्रेट करणं आहे चित्त. तर हे चित्तवग्गाची पहिली गाथा. तर अशा प्रकारे आपण अजून समजू शकतो, की अभिधम्ममध्ये हे हा क्लास सुद्धा करताना आपण ह्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. हे 10 पुण्यकीर्य वथू आहे. हे कुशल कर्म आहे. हे आपण समजून करत जर अशा प्रकारे समजून करत आहे. अभिधम्म शिकत आहे म्हणजे आपलं चित्त ज्ञान संपयुक्त आहे. ती हेतुक चित्त आहे. तेवढ्या वेळेसाठी. कारण आपण ते समजायचा प्रयत्न करत आहे. परमर्थच्या अँगलनी आपण समजत आहे. तर हे खूप खूप मोठं कुशल चित्त आहे. खूप महाकुशल चित्त आहे हे. आणि कामावचर कुशल भेद याच्यामध्ये आपण सरळ बघितलं सोमनस्य 4, उपेक्षा 4, संपयुक्त 4, विप्पयुक्त 4, असंखारिक 4, ससंखारिक 4 आणि कुशल चित्त 8. हे असे टोटल म्हणजे हे जातीभेद, हे कुशल चित्त. तर अशा प्रकारे वेदनाभेद, पयोगभेद, संखारभेद तुम्ही समजू शकता जसं ते लिहिलंय. मी खूप खूप एक्सप्लेन नाही करणार हे. हे जस्ट ऑब्व्हियस आहे आणि त्याच्या जो टेबल आहे ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. तर कामावचर विपाक चित्त पण त्याच प्रकारे आहे आणि कीर्य चित्त पण त्याच प्रकारे भेद आहे फक्त की त्यांचं जातीभेद कीर्य आहे. विपाकाचा विपाक आहे आणि हे टोटल 24 कामावचर चित्त हे अशा प्रकारे आहे. सोमनस 12 टोटल केली आहे फक्त. तुम्ही व्हिडिओमधून हे चेक करून बघू शकता ज्यांना इंटरेस्ट आहे नंबर्समध्ये आणि जे छान आहेत मॅथमॅटिक्समध्ये ते त्यांना आवडेल तर तुम्ही व्हिडिओमधून हे चेक करू शकता. हे टोटल 54 कामावचर चित्ताचा भेद टेबल आहे. तुम्ही स्वतः याचा अभ्यास करू शकता की काय आहे तो. आणि हे ॲडिशनल स्लाइड्स होते काही विथीचे. ते मला वाटतं आपण ऑलरेडी बघितलेले आहेत मागच्या ह्याच्यात थोडंसं मी इन्क्लूड केलं होतं, पण ते असो त्याच्याबद्दल काही नाही. मनोद्वार वज्जनाची विधी पण इथे ॲड केली होती. आणि हे बुक्स आपण रेफर केले आहेत आज. खूप खूप या ऑथर्सला मनापासून सगळे भंते आणि सगळे भंते ज्यांनी प्रिझर्व्ह केलं धम्म आपल्याला आज इथे पोहोचत आहे. त्यांच्या सगळ्यांसाठी खूप 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 मनापासून धन्यवाद. खूप खूप मंगल मैत्री आणि खूप निब्बाण असं पच्चय होतो असं आपण म्हणू शकतो त्यांच्यासाठी. आणि हे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. हे यांच्यासाठी पण क्रेडिट्स आपण देतो आहे आता. त्यांच्याद्वारे आज ते सगळे भंते आपल्याशी बोलू शकत आहेत आणि आपण ऐकत आहे धम्म त्यांच्याकडून. आणि अशा प्रकारे सगळ्यांसाठी मेत्ता, सगळ्या लोकीयसाठी मेत्ता आणि ही इच्छा मनापासून निब्बाणस्य पच्चयो होतो. ह्या कुशलकम्मानी हे सगळ्या ते 31 लोकांमध्ये जिथे-जिथे मंगलमैत्री आपली पोहोचते तिथे सगळ्यांना निब्बाणस्य पच्चयो होतो आणि खूप-खूप मंगलमैत्री आणि बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. साधू, साधू, साधू. नमो बुद्धाय मॅडम. साधू सगळ्यांनी हात वर करायचा. मग मी एक एक करून आवाज देईल तिचं नाव. ओके, सगळ्यांनी हात वर करायचा प्लीज. कल्पना उपरवाजी, कल्पना जी. तुम्ही बोला अनम्यूट मॅडम. करा. अनम्यूट करून सांगा तुम्ही तुम्हाला काय म्हणायचंय. खूपच सुंदर तुम्ही समजावून सांगता आणि हा वेळ असं वाटते की चालूच राहावं, ऐकतच राहावं. तुमचं खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. बर, थँक्यू ताई. लीना जी, लीना पगारे. मॅम माझा असा प्रश्न आहे की आपण सांगितलं महाकुशल, तर महा हा शब्द कशासाठी वापरलाय. नंबर जास्त करून आपण काय म्हणतो महा म्हणजे खूप ग्रेट ना, ग्रेट म्हणतो आपण. पण नेहमी एक बघायचं आपण की म्हणजे काही ऑथर्सनी याच्यावर लिहिलेलं आहे महा कशासाठी आहे म्हणून. काही स्कॉलर्सनी, अकॅडमिक स्कॉलर्सनी पण. तर त्याच्यावर काय लिहिलं आहे त्यांनी, महा म्हणजे आपल्याला वाटतं भव्य नाही का, भव्य म्हणजे महा. महा म्हणजे एक ठिकाणी कुठे यूज होतो महायान, बरोबर. महाशक्तिपीठात. महाशक्तिपीठात. बरं, नाही मी इथे कॉन्टेक्स्ट सांगत आहे तुम्हाला. महाशक्तिपीठांचं आपण बघू कसं आहे ते. तिथे 4 सती आहेत ना सगळ्यात जास्त, है ना. बरं, पण महायान म्हणजे
महायान शब्द का बनवला होता? कारण तिथे जास्त फॉलोअर्स होते त्यावेळेस. हे द्वितीय ओके. संगीतीमध्ये झालं ही हा गोष्ट. तर हा म्हणून महायान हे म्हणजे नंबर्सनी मोजलं जातं. हीनयान हम्म, जे म्हटलं म्हणजे कमी नंबर. पण हीनयान लोकांना वाटतं, की हे लो आहे, नाही का? म्हणून हम्म, आजकाल हीनयान हा शब्द वापरत नाहीत. आणि हीनयानच्या पेक्षा आता थेरवाद वापरतात, नाही का? हम्म. हा तर हां, तर म्हणून महा शब्द हा ग्रेट जास्त नंबर ग्रेट म्हणजे काही भव्य गोष्टीशी न जुडता तो हम्म, जास्त नंबरशी जुडलेला आहे. इट्स रिलेटेड टू नंबर्स. तर हम्म. म्हणून आपण म्हणू शकतो, की महाकुशल चित्त जे आहेत, ते हा जास्त नंबरचे चित्त आहेत. 24 चित्त आहेत. महाकुशल ओके. चित्त. सॉरी नॉट महाकुशल, कामावचर शोभन चित्त. हे 24 आहेत. है ना? हम्म, ते हम्म. महाकुशल 8 आहेत, महाविपाक 8 आहेत, कीर्य 8 आहेत. 8 तर आहेत. हां, तर असे ते 24 आहेत. तर हम्म, कोणत्या पण ग्रुपमध्ये 24 हे मॅक्सिमम नंबर आहे चित्तांचं. म्हणून हम्म, त्यांना महा म्हटलेलं आहे. पण आपण हे पण बघतो, की ते खूप छान चित्त पण आहेत. म्हणून शोभन म्हटलं आहे. हम्म. त्याच्यासाठी शोभन शब्द वापरला आहे. ठीक आहे? तर हे ओके. अशा प्रकारे ह्याला समजायचं आहे आपल्याला. थँक्यू. बरं, बरं. पंथकजी, तुमचा प्रश्न. हो. जय भीम, नमो बुद्धाय मॅडम. जय फारच भीम. अप्रतिम मार्गदर्शन आपण केलं आणि असंच आम्हाला मार्गदर्शन लावत राहू आणि आमची प्रगती सर्वांची प्रगती होत राहू. मॅडम, मला भवांग चित्त संदर्भात विचारायचं आहे. तर हे जे सगळं काही विचार वगैरे जे असतात ते भवांग चित्तामध्ये स्टोअर होतात का, की हा फक्त एक प्रवाह आहे भवांग चित्ताचा? आपण जे विधी चित्त मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं नाही का? पंचद्वार विधी आणि त्याच्यानंतर आपण चक्षुद्वार विधी स्पेशली बघितलं आहे ना? हा. पंचद्वार येस. वज्जन चित्त, मग चक्षु विज्ञान, मग संपटी छन्न रिसिव्हिंग है ना? चित्त चित्त उत्पन्न होतं. तर हे उत्पन्न होतं कसं? तर भवंग मधून समजा आपले डोळे बंद आहेत, त्यावेळेस आपण भवंग चित्त चालत राहतं आपल्या मनामध्ये. म्हणजे भवंग म्हटलं तर मनोद्वार वज्जन जवण तदारमण हे हे जे आहे ते. पण जेव्हा अ, आपण डोळे उघडतो आणि आपल्याला समोर रूप दिसतं. कोणतं पण रूप असू शकतं ते. समजा आपण गार्डनकडे बघत आहे तर हिरवं गवत दिसू शकतं. हं. तर हे काय झालं त्या क्षणामध्ये अहेतुक म्हणजे काही हेतू नव्हता आणि ते आपल्याला त्यावेळेस डोळे उघडल्याने दिसलं. हे हे जे आहे हे सगळे आता मनाच्या गोष्टी आहेत ज्या होत आहेत. म्हणजे चक्षु विज्ञानच्या नंतर चक्षु विज्ञान जे उत्पन्न झालं, जे हिरवं गवत आपण बघत आहे ते. तर चक्षु विज्ञान त्याच्यानंतर संपटी छन्न रिसीव्ह करणं, संतीर्ण इन्व्हेस्टिगेट करणं, त्याच्यानंतर संतीर्णनंतर वोठप्पन म्हणजे मनोद्वारवज्जन म्हणजे मनाच्या डायरेक्शननी त्याला नेलं. एक एक इस्टॅब्लिश केलं, की अशा टाइपचं जे असतं ना हिरवं गवत, ते ना गवतच आहे. त्याला गवतच म्हणतात किंवा जे पण एक नाम सारखं. आपण त्याला अ, वोठप्पन केलं, मनोद्वारवज्जन मनामध्ये केलं. आणि तिथून आपण काय केलं, तोपर्यंत आपल्या लाइक डिसलाइक नाहीये. जवळमध्ये जेव्हा आपण जातो, तर त्यावेळेस ते लाइक डिसलाइक होतं. म्हणजे हे आवडतं मला, हे नाही आवडत. हे जवण चित्त आहे. जर आवडलं तर आपण सारखं-सारखं ते 7 जवण स्टेजेस आहेत, 7 चित्त आहेत. ते कंटिन्युअसली हे अ, तिथे आपण भोगत असतो. ते आपण अनुभव करत असतो किंवा चांगलं वाटलं तर त्याच्याशी अटॅचमेंट करतो, क्लिंगिंग करतो. ते जवण आहे. ते एक आंबा माचवून खाल्ल्यासारखं आहे ते. ते आंब्याची एक उपमा दिलेली आहे त्याच्यामध्ये. मग आता वेळ नाहीये तेवढा म्हणून मी ते नाही एक्सप्लेन करत. बघू आपण पुढे. ते विधिचित्तमध्ये छान एक्सप्लेन केलेलं आहे ते. तर जसं आंब्याचा जो गर्द असतो, रस असतो तो खाणं आहे, त्याला म्हटलंय जेवण. तसं जेवण करतो आपण त्या त्या गोष्टीचं. आणि मग ते त्याचं तदारमण. त्याचं स्टॅम्प लावतो. म्हणजे तेवढं लाइक केलेलं आहे आपण. तेवढं अटॅचमेंट करून घेतलं आहे त्याच्यासोबत. आणि मग ते आपण अ, तदारमण म्हणजे ते स्टॅम्प करतो तिथे. आणि त्या हिशोबाने ते परत तसंच जेवणमध्ये म्हणजे जे आधीचं अहेतुक चित्त होतं, ते फक्त येऊन जायच्यासाठी होतं, काही नाही फक्त इमेज होती ती एक. पण आपण त्याला या प्रेझेंट मोमेंटमध्ये पचपन्न म्हणतात म्हणून. या चित्ताला पंचद्वारवज्जन चित्ताला पचपन्न म्हणतात. प्रेझेंट. तर या प्रेझेंटमध्ये आपण काय केलं त्याच्यासोबत लाइक डिसलाइक केला. लाइक डिसलाइक करणं म्हणजे
आपण प्रेझेंट कम्म बनवलेत त्याचे. आपण हे प्रेझेंट अकुशल आणि कुशल असे जे पण असतील प्रेझेंट कम्म बनवलेत आपण, आणि ते कम्म मग परत तदारमण नंतर कुठे जातात? भवंगामध्ये फॉर फ्युचर विपाक, पुढच्या येणाऱ्या विपाकासाठी. तर अशा प्रकारे ही प्रोसेस होऊन राहिली आहे आपली या लोक्यमध्ये, आणि आपण कंटिन्युअसली करतोय. एक क्षणसाठी, म्हणजे एक खंड म्हटलाय, एक चित्ताचे 3 भाग आहेत. 3 भाग म्हटले, उत्पाद, स्थिती, भंग. तर त्याच्याबद्दल पण एक स्लाइड होती, पण आपण आज ते नाही घेतलं. ते बघू आपण, विधी वगैरे खूप पुढच्या याच्यामध्ये आहे ते. तर त्याच्यामध्ये सांगितलं की एक चित्त किती कमी वेळेसाठी असतं आणि त्याचे 3 पार्ट्स आहे, सब मोमेंट्स. असं करून ते उत्पाद, स्थिती, भंग ते उत्पन्न होतात, नष्ट होतात. तर अशा करून हे कसं इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याप्रमाणे हे विथी फ्लो होतात. तर चित्त विथी म्हणजे ते चित्त आपलं असं फ्लो होतं त्या चित्त विथीमध्ये, त्या रस्त्याने, विथी म्हणजे रस्ता, त्या रस्त्याने फ्लो होत असतं. तर अशा प्रकारे आपण प्रेझेंट मध्ये जे अहेतुक चित्त येतात त्यांचे आपण कम्म बनवत असतो प्रेझेंट मोमेंट मध्ये, आणि ते फ्युचरसाठी आपले विपाक आणतात. तर ते पुन्हा आपल्या भवंगात जाऊन बसतात. म्हणून आता आपण जे कुशल कर्म केलं हे 1 तासासाठी, आणि हे जे 1 तास आपण जे धम्म श्रवण केलं, तर धम्म श्रवण हे आपण ज्ञान संपयुक्त चित्ताने केलं, याचा विपाक येणार. एक खूप महाकुशल म्हणून याचा विपाक येणार. 1 तास आपण हे कुशल कर्म केलं आहे, महाकुशल कर्म म्हणू आपण त्याला. तर हे 1 तास केलं आणि याचा विपाक आपल्याला पुढच्यासाठी आपण तयार केलेला आहे. ठीक आहे पंथकजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो मॅडम, म्हणजे हा एक प्रवाहच आहे, पण म्हणजे आपल्याला नेहमी कुशलमध्येच राहावं लागेल. आणि जे सगळे जे असं म्हटलं जातं जे पुण्यकर्म वगैरे आहेत ते सगळं भवंगामध्ये स्टोअर होतं, किंवा हृदय वस्तू आहे तिथे स्टोअर होतं, असं आहे का? म्हणजे तसंच असेल. आणि हे शेवटी सगळं काही प्रतीत्य समुत्पन्नच आहे ना शेवटी, म्हणजे कारण की इथे स्टोअर होतं असं म्हटलं जातं. पण असे आलंबन आलं तरच रूप दिसेल, किंवा हे आलंबनावरच म्हणजे कम्म विपाक आणि याच्यावरच प्रतीत्य समुत्पन्न आहे असंच असेल. हो हो, अगदी बरोबर. तिथे लिंक होतं ते, पण ते पुढच्या क्लासेसमध्ये, म्हणजे जसं जसं, कारण ते चित्त चेतसिका रूप निब्बाण या अर्थाने पूर्ण विश्लेषण केलेलं आहे अभिधम्मत्य संग्रहामध्ये. म्हणून हे पूर्ण नंबर्स आहेत. तर हे जसे ते एक्सप्लेन करत करत नेमके ते चित्त डिफाईन करत करत ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर म्हणून ते खूप, मला वाटतं ते लास्ट 2nd चॅप्टर मध्ये आहे, मला वाटतं ते पच्चय संघ मध्ये तर आहे ते पुढे. पण ते चित्त चेतसिका रूप निब्बाणच्या अर्थाने पटिच्च समुप्पाद एक्सप्लेन केलेला आहे पुढे. बरोबर आहे, बरोबर. साधू साधू साधू, थँक्यू. बरं, सुरेश भैसारे. नमो बुद्धाय, जय भीम मॅडम जी. हा, नमो बुद्धाय, जय भीम. कसे आहे तुम्ही? खूप छान मॅडम जी, खूप छान. मॅडम माझा म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे एक. आता जसं आता पंथक सरांनी जे दिलं ना भावंग, त्या भावंगाबद्दलच माझं एक आहे. आता समजा तुम्ही म्हणालात की जेव्हा आपले डोळे बंद असतात तर तेव्हा भवंग आपलं म्हणजे भवंगातलं काहीतरी ते आपल्याला येत राहतं, असंच ना? हा, तर आपण झोपलो आहोत आणि झोपेमध्ये आपल्याला जे स्वप्न पडतात मग ते चांगले असतात, वाईट असतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचे असतात. तर अशा वेळेस जे आपल्याला जे स्वप्न पडतात ते भवंगामधून येतात, तर ते म्हणजे ते कामदार त्याला ते जे स्टोअर केलेले असतात जे भवंगामध्ये, त्या प्रकारचं तिथूनच ते येत असतात. मग ते चांगलं आहे की वाईट असते, ते काय असतात, म्हणजे ते बरोबर म्हणजे बरं, ठीक आहे. तर काय आहे की आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते कोणते आहेत, हा साधा प्रश्न आहे, नाही का? तर कसे आहेत हे विचार आपल्या मनामध्ये जे येतात, आणि स्वप्नामध्ये जे येतं ते तर आपल्याला माहिती पण नाही की आपण कधी असा विचार पण केला का या जन्मात, माहित नाही राहत आपल्याला. पण आपल्याला असं विचित्र येतं, नाही का, स्वप्नामध्ये? येस, हा, बिलकुल तेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. तर त्याच्याबद्दल खूप असा अभ्यास मी नाही केला स्वप्नाबद्दल, पण एक गोष्ट मी इथे सांगू शकते अभिधम्माच्या ह्याच्यानी, की जे आपण आतमध्ये केलं आहे ना, आतमध्ये आणलं आहे, तेच आपल्याला दिसतं, तेच आपलं मन आपल्याला दाखवतं. तर 2 गोष्टी आहेत इथे. 2 गोष्टी आहे. एक आहे की
खरं म्हणजे तसं झालं आहे का बाबा आपल्यासोबत? आपल्याला काय माहित, मागच्या जन्माचं काय माहित आपल्याला, है ना? तर असं झालं आहे का? तर तर ते आपल्याला स्वप्नाच्या द्वारे काही आपल्याला पिक्चर्स दिसतात, नाही का? पण दुसरी गोष्ट ही आहे, की मन पण आपलं मन बनवत आहे ना. मनोमयी पहिलं धम्मपदची पहिली गाथा मनो पुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनोमया, मनोमया. येस. मन पण मन बनवत आहे. मनच मन बनवत अच्छा. आहे. तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, की आपण स्वतः पण ज्या गोष्टी आपण बाहेर बघत नाही, अशा पण गोष्टी आपण खूप विचार करतो. राईट. तर म्हणून म्हणून आता ही नेमकी गोष्ट काय आहे मग? तर हे आपल्याला त्याच्यामध्ये न पडता आपल्याला फक्त एवढं समजायचं आहे, की हे आपण साठवून ठेवलंय. भले ते 2 प्रकारे आपण साठवू शकतो. एक तर लोकीय मधून, बाहेरच्या जगातून, नाहीतर आपल्या मनानेच, मन घडत. अच्छा. तर अशा नाही, ज्या ठीक आहे. कारण का ते म्हणजे ते स्वप्न पडतात, बरे वाईट असतात, ते कधी कधी विचित्र स्वप्न असतात. म्हणजे आपण कधी ते विचारही करू शकत नाही किंवा सुचू शकत नाही, की असे विचित्र स्वप्न पडतात. तर तेच असं मला वाटतं, म्हणजे आपले जे पूर्वीचे कर्म वगैरे आहेत काय, ते काय केलेले, म्हणजे म्हणजे अगोदरच्या जन्मांचे वगैरे, असं असं म्हणजे शंका आहे ती एक प्रकारची. हा तर प्रश्न कम्म होता तर माझा. तिन्ही पण आहे ना. कम्म तिन्ही पण आहे. मनोकम्म, वचिकम्म, हा कायकम्म हा तिन्ही हो पण आहे. हो हो. म्हणजे मन तुम्ही म्हणालात ना, की मनाचे पण असू शकतात. म्हणजे हो. मन हे जे आहेत, ते मन सुद्धा पण मनाला म्हणजे दुसरं तयार करू शकतो. असंच ना? हो. अच्छा. ऍक्च्युली आपण इथे ओके मॅडम. हो, आपण इथे बघतोय फक्त कम्म, विपाक म्हणजे आपण कम्म केले, व्यवस्थित आपण आपल्या हो, कम्मावर लक्ष ठेवलं, तर आपण कसं निब्बाणाला पोहोचू शकतो हा मार्ग आपण बघतोय. पण फक्त कम्मानीच नाही आहे सगळं काही. ऊतू पण आहे, आहार पण आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जिथून आपल्याला वेदना येतात. तर तो वेगळा भाग आहे, सुत्तामध्ये आहे ते संयुक्त निकायमध्ये. तर ते वेगळं. पण आपण इथे अभिधम्मामध्ये आपले कम्म, विपाक याच्यावर आधारित आपण डिस्कस करतोय. बरं, ठीक. ओके मॅडम. धन्यवाद. साधू. बरं, साधू. त्याच्यानंतर आणि सुजू गुड मॉर्निंग मॅडम. या गुड मॉर्निंग. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे, की जेव्हा म्हणजे आपल्यासोबत कुठलं पण इन्सिडेंट होते लाईफ मध्ये किंवा काही म्हणजे इन्सिडेंट होतात किंवा आपण समजा काही काम करतो आहे, तर कधी कधी असं मनामध्ये असं विचार येते, अरे हे तर मला माझ्यासोबत झालेलं आहे अगोदर, असं मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. तर हा भवंगाचा भाग आहे का मॅडम? म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ भवंग और समथिंग, इट फील्स लाईक दॅट? टू सम एक्सटेंट एक छोटा एक्झाम्पल देते मी, की माझा पण तोच प्रश्न आहे मॅडम. निर्जरा ताई, मी तुम्हालाच शोधत होते, कारण तुम्ही आधी हँड रेस केला, मग नंतर तुम्ही दिसले नाहीत मला. तर हाच म्हणून प्रश्न होता मॅडम माझा. हाच प्रश्न होता. ओके. मी माझ्या भवंगामध्ये आलं आणि त्यांनी विचारलं. ओके. बरं. तुम्ही सांगा तुमचा प्रश्न, निर्जरा ताई. तुम्ही बोलून दाखवा तुमचा प्रश्न. मला हे म्हणायचं होतं, की खूप आधी आपण विचार करतो आणि काही दिवसानंतर, काही काळानंतर म्हणा, तर ते दृश्य तसंच दिसतं आपल्याला. हे झालेलं आहे आपल्यासोबत, जसं ताईंनी प्रश्न केला तो. आणि अजून एक होतं, की जेव्हा आपण ध्यान करतो वगैरे वगैरे, ध्यान करतो, तर गुरुजी म्हणतात, की संस्कार तयार नका करू. तर संस्कार तयार नका करू म्हणजे हेच आहे का जे आता आपण बोलत आहे? संस्कार. बरं, मी दोन्ही प्रश्नांचं उत्तर देते. ऍक्च्युली याचं उत्तर दिलं मी. संस्कार म्हणजे जे जेवण करतो ना आपण, जर आपण आपलं ज्ञान वाढवायसाठी डिस्कशन करतो आहे, तर त्याला तथागतांनी हो म्हटलंय ना, धम्म साकच्चा करा म्हटलंय, नाही का? धम्म डिस्कशन करा, पण ते ज्ञान आपलं म्हणजे प्रॉपर तेवढंच असायला पाहिजे. त्याच्यावर खूप जास्त बोलणं नाही असायला पाहिजे. म्हणजे एकदा समजलं आपल्याला, ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे, त्याचे संखार नाही करायचे. त्याचा अर्थ हा आहे, की मनोसंखार, वचिसंखार,
है ना. कायसंखार हे नाही करायचे, हे त्या अर्थाने आहे. तर वचीसंखार नाही करायचे जास्त असं म्हटलंय. पण जर आपण ज्ञानसाठी म्हणजे जाण्यासाठी आपण डिस्कशन करतो आहे, तर ते ज्ञान संपयुक्त चित्त होत आहे आपलं. तर ते त्या हिशोबाने आपण म्हणजे मनामध्ये आपलं मनोसंखार जे होत आहे ते ज्ञान संपयुक्त होत आहे. ठीक आहे ना. तर हा ओके. सेकंड पार्ट झाला, सेकंड पार्टचा आन्सर. तर जेवण जेव्हा आपण करतो ना कोणत्या गोष्टीचं, तर ते जेवण प्रोसेसला आपण अकुशल जेवणला आपण कमी करायला पाहिजे. कुशल जेवण जे आहे, जे कुशल कर्माचं जे आहे त्याला वाढवायला पाहिजे. हे आपण 4 पाहण्याने समपधान, 4 समपधान आहेत, की अकुशल कमी करायचे, कुशल वाढवायचे. हे नाही का 4 गोष्टी आहेत त्या. पूर्ण नाही सांगत मी. तर बाहेरच्या कुशल गोष्टी आतमध्ये घेणे, आतमधल्या अकुशल गोष्टी बाहेर काढणे, आपल्या आतमधल्या कुशल गोष्टी आतमध्ये ठेवणे, बाहेरचे अकुशल आतमध्ये न घेणे. हे 4 समपधान आहे, हे आपल्याला कुशल वाढवायला आणि अकुशल कमी करायला सांगतं. त्याप्रमाणे करायचं आहे ते. बरं, हा सेकंड पार्टचं हे आन्सर झालं. फर्स्ट पार्ट काय आहे? तर फर्स्ट पार्ट आहे, की आपल्याला का असं वाटतं, की आधी हे झालं? मी एक छोटं एक्झाम्पल देते आणि हे एक्झाम्पल मला वाटतं सगळ्यांना माहीत असेल, की सगळ्यांनी चूळपंथकची स्टोरी ऐकली असेल ना? चूळपंथक थेर नंतर अर्हत होतात. खूप कमी एजमध्ये ना, 19 असतात मला वाटतं ते 19 इयर्सचे असतात फक्त. म्हणजे तर तथागत हात पकडून घेऊन जातात त्यांना आणि त्यांना धम्म सांगतात. तर काय सांगतात आणि कम्मठान काय देतात? याच्यावरून तुम्हाला थोडा आयडिया येऊन जाईल की काय असतं ते. तर कम्मठान काय देतात, की कोणत्या जन्मामध्ये जेव्हा चूळपंथक हे राजा होते, तर त्यांचा तो पांढरा गमछा असेल किंवा एक दुपट्टा असेल असा अंग अंग अंगावर ठेवणारं वस्त्र असेल, तर पांढरा शुभ्र असा तो मळका का झाला हे ते बघतात. बरोबर? आणि तेव्हा अ, ते ते कम्मठान देतात तथागत आणि त्याला पाहत-पाहत, है ना, सूर्याला पाहत-पाहत ते रजोहरण रज. तर हे काय आहे? हे काय आहे? हे आधी काहीतरी झालेलं आहे. तथागतांना माहिती आहे, की त्यावेळेस चूळपंथक यांचं मन नंतर लगेच राजा असताना लगेच वळून जातं. कुठे? लोकीयमध्ये वळून जातं नंतर. त्याच्यावर ते जास्त चिंतन नाही करत. पण आता या जन्मामध्ये तिथे कनेक्शन होत आहे. तथागत जे सांगत आहेत, ते तिथे कनेक्ट करून सांगत आहेत. तिथून पुढचा रस्ता सांगत आहेत. म्हणजे निब्बाणासाठी यूज करत आहेत ते कम्मठान म्हणून. तर गोष्ट ही आहे, की जे आपण संसारामध्ये जर बघितलं असेल ना, तर अं, जे विपස්සना करतात त्यांनी पण नोट केलं असेल असं मला वाटतं, की सारख्या-सारख्या ना तशा सिच्युएशन्स येतात आपल्यासमोर. सारख्या-सारख्या येतात. कारण काय आहे, की लोकीयमध्ये आपण एक स्वभाव बनवून घेतलेला आहे. लाइक डिसलाइकचा. नाही मला हे नाही आवडत आणि मला हे खूप आवडतं. तर हे जो घट्ट स्वभाव बनवून घेतलेला आहे, त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्यासमोर येतात आणि हे जरुरी नाही, की हे विपස්සना करणाऱ्यांनाच येतात. कोणाला पण येऊ शकतात ह्या. तर हा जो स्वभाव बनवलेला आहे, तशा-तशा गोष्टी आपल्यासमोर सारख्या-सारख्या येत आहेत. त्याच्यातून आपण काही शिकलो, तर ती गोष्ट निघून जाणार. म्हणजे त्या गोष्टीला पण आपण जर सेम रिएक्शन केलं, पुन्हा चलून ती गोष्ट आपल्यासमोर येते आणि ती घटना येते. कधी-कधी घटना येते. होऊ शकतं की सेम घटना आली असेल आधी पण, अशी आपल्या लाईफमध्ये या लोकीयमध्ये. कारण हे वट्ट आहे ना, लोकीयला वट्ट म्हटलंय, सर्कल. हे सर्कल म्हणजे आपण सारखं-सारखं फिरणार त्याच्यामध्ये. तर म्हणून हे पॉसिबल आहे, की हे वाटणं मनाला, "अरे, या सिच्युएशनमध्ये मी आधी पण होती." कधी-कधी काय होतं, आधीच वाटतं आपल्याला, आधीच कळतं, की आता असं होणार, असं पण होतं. तर हे हे पॉसिबल आहे आणि हे होतं आणि हे आपल्या मनाचं आहे. कारण मनामध्ये आपण जसं इंटरप्रिटेशन केलेलं आहे ना आधी, आधी आपण जे लोभ, दोष, मोहमध्ये इंटरप्रिटेशन केलं आहे, तसं ते समोर येतं. तर सेम ती पॅटर्न समोर येते. वेगळी सिच्युएशन असू शकते, पण आपल्याला वाटते की तीच सिच्युएशन आहे. हे आपल्या मनाचं परसेप्शन पण असू शकतं. हे आपल्या मनाचं परसेप्शन पण असू शकतं संज्ञा आणि म्हणून त्यावेळेस आपण त्याचं काय करतो आहे? कसं समजत आहे त्या गोष्टीला? अवेअरनेसमध्ये, सतीसंपतजन्यमध्ये समजत आहे, ती गोष्ट निघून जाते. ते यथाभूत होतं. तर हे पॉसिबल आहे सुजू आणि सुजुताई थँक निर्जरा मॅम. तुम्ही खूप छान सांगितलं समजावून. खूप छान. आय साधू अंडरस्टँड. थँक मॅम. थँक यू. बरं. आणि स्वीटी, स्वीटी तुम्हाला काय सांगायचंय?
नमो बुद्धाय मॅम. मॅम माझा क्वेश्चन हा आहे की आपण प्रत्येक क्षणाला संघार उत्पन्न करत असतो, जे आपल्याला आवडतं, म्हणजे लाईक डिसलाईक करत असतो आणि मग त्याचे नंतर विपाक सुद्धा आपल्याला मिळणार आहेत हे माहित आहे. तर आपण त्या क्षणाला ते विपाक म्हणजे पुढचे विपाक न मिळण्यासाठी आणि फॉर एक्झाम्पल हे ऐकत असताना धम्मचर्चा, तर आपण म्हणजे आपलं कुशल चित्त असतं, त्याचे तर विपाक मिळतीलच, पण म्हणजे हे तर चांगले विपाक आहे, पण आपण काही वाईट ऐकतो तर मग आपलं मन दोमनस्स होतं. तर मग आपल्याला विपाक न मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? त्या क्षणाला विपश्यना करायला पाहिजे, की अच्छा मला ही संवेदना होत आहे, तटस्थ भावनेने पाहायला पाहिजे, का रिॲक्ट करायला पाहिजे? ह्याच्यामध्ये सुत्तामध्ये एक एक्झाम्पल दिला आहे, म्हणजे तथागतांनी वेगळं सांगितलं आहे सुत्तांमध्ये, वेगळं एक्सप्लेन म्हणजे सगळ्यांच्या हिशोबाने. आणि अभिधम्माच्या हिशोबाने बघितलं तर ते फक्त एक रिअलायझेशन करायचं आहे आपल्याला. रिफ्लेक्शन म्हणतात त्याला. त्याला म्हटलं आहे निज्झान, निज्झान, रिफ्लेक्शन. तर दिठ्ठी निज्झान खंती आहे, एक मेथड आहे त्याचं. असं रिफ्लेक्शन जेव्हा करतो आपण, तर आपण ज्या पद्धतीने त्या क्षणाला ऑलरेडी रिॲक्ट करून घेतलेला आहे, त्याच्यावर रिफ्लेक्ट करायचं. विचार करायचा योग्य, अयोग्य. आणि अयोग्य असेल तर कसं करायला पाहिजे हे करेक्ट करायचं. जर हे कोणाबद्दल असेल, दुसरा व्यक्ती इन्व्हॉल्व असेल याच्यामध्ये, तर त्या व्यक्तीला माफी मागायची. जर काही आपण चूक केलं त्या व्यक्तीसोबत, तर माफी मागायची. कारण हे लक्षात आलं आपल्या. तर तर जोपर्यंत आपण हे मन वाचा कायानी करणार नाही, म्हणजे मनात आलं, समजलं मनाला चूक झाली आणि आपण माफी मागितली, म्हणजे आपण वाचानी केलं किंवा बॉडीनी, कायानी केलं. कधी आपल्याला त्या व्यक्तीकडे जाऊन करावं लागतं. तर हे जे आहे, हे अ, त्या व्यक्तीसाठी आपण काही नाही केलं. आपण आपल्या चित्ताला दिट्ठी उजुकत केलं. स्ट्रेट केलं आपल्या चित्ताला. ते जे चुकीचं केलं ते आता पुन्हा होणार नाही, कारण एवढे एफर्ट्स घेतले आपण. सम्मा वायामो केलं. तर हे एक ही पद्धत आहे ठीक करायची. जर एखादी अशी गोष्ट काही घडलं आपल्या हातून जे फक्त आपल्यालाच माहीत आहे. ते दुसऱ्याला नाही माहीत आणि आपणच स्वतःसोबत काहीतरी असं नाही मला करायला पाहिजे होतं. आज मी जेवण खूप जास्त जेवली कारण मला ते खूप आवडलं. समजा अशी गोष्ट आहे. तर मग हे अवेअरनेस आहे. सती संपज्जन्य अवेअरनेसमध्ये यायचं. ते करता पण आपल्याला कळतं. म्हणजे हळू ना ही वेळ कमी होते. ही वेळ कोणती वेळ? तर आधी आपण थोडं जास्त जेवूनच आपण म्हणजे म्हणू शकतो की 10 घास जास्त जेवू आधी. आता 2च घास जास्त जेवू आणि आपल्याला कळलं, तर मग आपण थांबून जाऊ. तर हा फरक आपल्यामध्ये हळू होतो आणि हे कशामुळे होतं? की आपण हे चुकीचं काम करतो आणि जरी आपल्याला बोलायचं एक असतं आणि म्हणजे चांगलं करायचं असतं आपल्याला, पण आपल्या हातून होऊन जातं. म्हणजे घडून जातं ते. हे का होतं? तर हे आहेत आपले अविद्या, आसव, अनुसय आहेत हे आपले. हे लेटेंट टेंडन्सीज आहे. जे लेटेंट टेंडन्सीज जे आपण आता बोललो, तर तेच आहे ते. आणि ते अविद्येने होतं कारण आपण सवय करून टाकली आहे, की संसारामध्ये आपण जे लहानपणापासून आतापर्यंत आहे, आपल्या आईला वगैरे बरोबर माहीत असतं, की हां, तुला हे आवडतं ना, तुला हे नाही आवडत, असं राहायला म्हणून आपली आई आपले लाड सगळ्यात चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकते. तर आईला बरोबर माहीत राहतं, की आपल्याला काय आवडतं, काय नाही आवडत आणि अजूनही आपलं तसंच असतं. तर ती आपली हॅबिच्युअल टेंडन्सीज झालेल्या आहेत. हॅबिट झालेली आहे आपल्याला. सवय झालेली आहे तसं वागायची आणि म्हणून ते तसं ताबडतोब निघून जातं आपल्या तोंडून म्हणा किंवा आपल्या कायातून तसं बिहेवियर निघतं. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण आणि हळू हे कमी होईल कारण आता खूप लांब रस्ता आहे. आपण आता सुरुवात केली आहे. खूप लांब आहे रस्ता आणि एक पण म्हणजे जर आपण 10 पासून 9 वर पण आलो अकुशल कर्मामध्ये तरी छान प्रोग्रेस आहे असं समजायचं. अच्छा, थँक यू मॅम. बरं. सिंधुताई, तुम्ही हात वर केलाय? नमो बुद्धाय मॅडम. नमो बुद्धाय. मॅडम, कधी म्हणजे आपण एखादी आपला घरचा सदस्य, मुलं
पती हे वगैरे जर चुकत आहेत आणि त्यांना आपण म्हणजे चुकायला नाही पाहिजे किंवा चुकले त्याची चूक आपण सांगून देतो, त्यांना लक्षात आणून देतो. आणि कधी कधी मुलांनाही आपण ते असं नाही करू म्हणून आपण त्यांना सांगत असतो आणि कधी ते नाही ऐकत तर त्याच्यामुळे आपण त्यांना कधी कधी कठोर वचन पण बोलतो. तर हे पण आणि त्याच्यामुळे पण आपल्यालाही मनातून थोडी वेदना होतेच की का म्हणजे ते ऐकत नाही किंवा का तसे वागतात. तर हे पण विपाक आहेत का आणि याचं पण म्हणजे आपल्याला फळ मिळते का? हो. तर शॉर्टमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. कारण जे कम्म आपण करत आहे, कम्म, दोन हेतूनी करतो आपण कम्म. अकुशल हेतू आणि कुशल हेतू. हो. इंटेन्शन काय आहे? तर चेतना जी आहे आपली, ती चेतना एक चेतसिक आहे. तर चेतना काय आहे तिथे? त्यांचं चांगलं व्हावं ही चेतना आहे का आपली? म्हणजे मुलांच्यासाठी. स्पेशली आईचं मन मुलांसाठी हो. हो. जेवढं प्रेमळ आणि मेत्ताचं असतं, मला नाही वाटत जगामध्ये दुसऱ्या कोणासाठी असेल. हो. तर हो. आईचं मन जे असतं ते नेहमी असं रखती है ना, रक्षण करणारं असतं आपल्या मुलांचं. तर तर अशा वेळेस आई जेव्हा मुलांना रागवते, तर आईला धोके माहीत असतात, की ते चुकीचं वागण्याचे काय धोके आहेत त्या मुलांसाठी. लहान मुलांसाठी काय प्रॉब्लेम्स होतील, डिफिकल्टीज होतील लाईफमध्ये हे आईला माहीत असतं. आणि म्हणून सगळ्यात जास्त म्हणून आपण कधी-कधी ऐकतो ना, की लहानपणी रागवलं असतं तर एवढी मोठी चूक नसती झाली मोठं झाल्यावर, नाही का? असं असं हो. असतं. तर म्हणून ते ट्रेनिंग आहे ती. आईची ती ट्रेनिंग आहे, सिक्खापद आहे आईचं. कोणत्या सीलची सिक्खापद देत आहे आई. आई आपल्या मुलांना सीलमध्ये आणायचं शिकवत आहे, है ना? तर म्हणजे चुकीचं वागणं नाही करायला पाहिजे हेच शिकवत आहे आई. तर चेतना आहे ती आईच्या मनाची, ती आई ओळखते. आई स्वतःच ओळखते, की काय चेतना आहे. जर विनाकारणच आई समजा रागवत आहे, ते पण ओळखते, की "अरे, चुकलं माझ्या हातून. आता तू बरोबर केलं, पण माझ्या सवयीने मी रागवून दिलं." असं पण होतं. असं पण होतं. कधी-कधी आपले मुलं ऐकतात आपलं, पण आपल्याला माहीत असते, अरे आधी ऐकलं नाही ना, तर आता पण नाही ऐकणार. आपण आधीच ठरवून घेतो. हे सगळे कम्म होतात आपले. हे आपले कम्म होतात, की आपल्याला खूप जास्त आपलं इंटेन्शन क्लिअर पाहिजे. चेतना खूप इम्पोर्टंट आहे. चेतनाहं भिक्कवे कम्मं वदामी आणि हेतू काय आहे आपला तो क्लिअर पाहिजे, की त्यांचं चांगलं व्हावं हा हेतू आहे. तर त्यांना सोबत घेऊन करायचं. ज्या गोष्टी सोबत घेऊन करू शकतात, आपण ते सोबत घेऊन करायचं. तर अ, जर आपण रागावून केलं, तर तसे पण ते करणार नाहीत. तसे पण करणार आहे. त्याच्यानी जर फरक पडत असेल त्यांना रागवल्यानी, तर ठीक आहे. पण ते तर आपण मुलांना बघूनच समजून सांगू शकतो. त्या सिच्युएशनला बघून आपण डिसाईड करू शकतो, की ही अ, खूप स्ट्राँग गोष्ट आहे, की लाईट गोष्ट आहे, असं करून. कधी आपण त्यांना हसत-खेळत सांगू शकतो. हं. आपल्यावर आहे अवलंबून म्हणजे आईवर अवलंबून आहे आपल्या मुलांना वळण कसं द्यायचं. आणि आई जेव्हा सांगते ना, तर ती कशी पाण्यावरची रेष असते. त्याच्याने खूप मनावर आघात नाही व्हायला पाहिजे लहान मुलांच्या. हां. तर असं करून समजवते. तर जर मुलांसाठी हे अप्लाय होतं, तर जे लोकं चुकीचं काम करतात, कोणी पण असो ते घरचे, काही पण, कोणी पण, मी पण असू शकते घरी चूक करणारी. पण गोष्ट ही आहे, अ, की आपलं इंटेन्शन काय आहे? तर ठीक करायचं इंटेन्शन आहे ना. ठीक करायचं हो. इंटेन्शन आहे. तर हे जर असेल, तर जर कोणी तर त्यांना तर जे चूक-काम करतात ना, त्यांना तसंही भगवान बुद्धांनी बालोच म्हटलंय. लहान लहान लेकरू म्हटलंय, ज्यांना कळत नाही. तर म्हणून आपण तसंच व्यवहार करायचा. आपलं लेकरू म्हणूनच व्यवहार करायचा. आपलं बाळ म्हणून व्यवहार करायचा, की अरे नाही कळत आहे, तर असं असं करून बघू दे. आपण आपले टेक्निक्स आपल्याला शोधायचे आहेत. आपल्याला जे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये टेक्निक शोधायचे आहे आपल्याला. तर ठीक आहे सिंधुताई? हो मॅडम. हो मॅडम. खूप खूप बरं, साधुवाद मॅडम. खूप खूप बरं, साधुवाद. बरं. सुमेधजी, सुमेध बलोंद्रे. जय भीम मॅडम. जय भीम.
जेव्हा एक छोटासा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा साधना करत असतो, आपण जेव्हा साधना करतो त्यावेळेस आपला पहिला जे ध्यानांग आहे वितर्क, ते वितर्क तर म्हणजे मनातून चित्तातून विचार कंटिन्यू सुरू असतात 24/7. ते सुप्तावस्थेत असताना पण सुरू असतातच. तर आपण जेव्हा एकाग्रता जेव्हा म्हणतो तेव्हा चित्ताची एकाग्रता होते. तर चित्ताची एकाग्रता जरी होत असली त्या दरम्यान ही विचारचक्र तर सुरूच असतं ना मॅम. तर मग ह्या एकाग्रता नेमकं कशाची म्हटल्या जाते इथे? बरं. सुमेधजी, तुमचा प्रश्न ना रूपावचरचा आहे, बरोबर? नेक्स्ट याच्यामध्ये जे ध्यान चित्त आहे त्याचा प्रश्न आहे तुमचा, बरोबर? ते जे चित्त आहे, पठमध्यान चित्त जे आहे रूपावचरचं, कोणतं आहे ते? वितक्क विचार पीती सुख एकग्गता, बरोबर? तर ते एकग्गता आणायचे जे चित्त आहेत, है ना, चित्त एकग्गता आणायचे जे चित्त आहेत त्यांना ध्यान चित्त म्हणतात, बरोबर? त्याच्यावर तुमचा प्रश्न आहे. तर आपण हे जेव्हा आपण रूप करू ना, आता पुढचं तेच आहे. पुढे आपण रूपावचराबद्दल बोलणार आहे. तर ती प्रोसेस काय आहे? ध्यान चित्ताची प्रोसेस काय आहे? एक एक करून सोडणे प्रोसेस आहे. वितक्क म्हणजे मनाचा ऑब्जेक्ट, वितक्क है ना, वितक्क म्हणजे ऑब्जेक्ट आहे. विचार त्या ऑब्जेक्टच्या गोल गोल फिरतं. विचार म्हणजे एक भोवरा जसा फुलाच्या गोल गोल फिरतो तसं आहे ते वितक्क विचार. फूल हा ऑब्जेक्ट आहे वितक्क, आणि विचार हा भोवरा गोल गोल फिरत आहे, है ना. तर वितक्क विचार हे जे कमी होतात मनामध्ये, तर विचार सुरूच असतात. तर वितक्क विचार पीती एक एक सोडत आपण जेव्हा जातो सुत्तामध्ये, दुसरं चित्त जे आहे त्याच्यामध्ये वितक्क विचार नसतात. म्हणजे ते असतं पीती सुख एकग्गता, हे 3च ध्यानंग आहेत त्याच्यामध्ये. तर पीती सुख एकग्गता, हे पीती मनामध्ये उत्पन्न होते, सुख कायमध्ये उत्पन्न होतं, आणि एकग्गता एकाग्रता तेव्हा होते. सुखीनो चित्तं समाधियती, हे आहे ना ते. तर हे दुसरं चित्त. पण अभिधम्मामध्ये हे तिसरं चित्त आहे. दुसरं चित्त आहे वितक्क निघून जातात, फक्त विचार राहतात. विचार पीती सुख एकग्गता हे दुसरं ध्यान चित्त आहे. आणि तिसरं चित्त हे आहे जे सुत्तामध्ये दिलेलं आहे, ते आहे पीती सुख एकग्गता, हे तृतीय ध्यान. तर अशा प्रकारे एक एक करून ध्यान मध्ये एक पठम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान किंवा अभिधम्मामध्ये पंचम ध्यान. तर पठम ध्यान जे आहे, इवन पठम ध्यान चित्त काय आहे? वितक्क विचार पीती सुख एकग्गता. पण एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, रूपावचरमध्ये हे 4 महाभूतनी केलेले ध्यान आहेत. हे 4 महाभूत आहेत याच्यामध्ये. 4 महाभूत आहेत म्हणजे फाईन मटेरियल स्फिअर आहे ना, स्फिअर आहे ना, तर मटेरियल आहे त्याच्यामध्ये, रूप आहे. आणि याच्यामध्ये 4 महाभूत ला धरून केलेले चित्त आहेत. हे फक्त माइंडचे नाही. हा हे आहे की हे चित्त जेव्हा बनतात, जसं पठम ध्यान आहे, वितक्क विचार पीती सुख एकग्गता, हे ध्यानचे चित्त रन होतात. पण याच्यामध्ये मधामधात हे कंटिन्युअस नाही होत. इवन 1 मिनिट पण नाही, काही क्षण असतात, फक्त काही क्षण असतात चित्ताचे, ते पडतात. हे चित्त कशामध्ये पडतात? कामावचर चित्तामध्ये, पंच इंद्रियाच्या चित्तामध्ये पडतात हे चित्त. हे 1 मिनिटाचं ध्यान म्हणजे ते तर खूपच हाय लेवलचं ध्यान झालं, म्हणजे खूप प्रॅक्टिसनी आलेलं आहे. हे जे चित्त आहेत हे कामावचरमध्ये मधामधात पडत असतात, हे पंचेंद्रियमध्ये आपल्या पडत असतात. तर म्हणून हे जे ध्यान चित्त आहे, वितक्क विचार पीती सुख एकग्गता, एकग्गता येणं खूप डिफिकल्ट आहे. आणि ती एकग्गता किती वेळची येते? काही मिनिटाची एकग्गता म्हणजे किती वर्षाचं प्रॅक्टिस ध्यानचं, किंवा किंवा खूप प्रॅक्टिस. तर तुम्हाला उत्तर मिळालं सुमितजी. पण हे रूपावचराचा प्रश्न होता तुमचा, मी आता सांगितलं. पण मागे पण तुम्ही एक प्रश्न विचारला होता, चित्त विपल्लास, चित्त विपरिहास, विपरिहास म्हणाले होते. मला तर मराठी मिनिंग माहित नाही, पण जर तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ ऐकला असेल तर त्याच्यामध्ये हे उत्तर मी तुम्हाला दिलं होतं, कारण मला ते विपरिहासचं मिनिंग समजत नव्हतं, म्हणून मला ते चेक करावं लागलं. विपर्यास आहे मॅडम, तो विपरिहास नाहीये, विपर्यास. विपर्यास, ओके. पण मराठी नाही माहित होतं ना मला त्याचं. पाली मधून विप्पल्लास शब्द मला समजला, आणि ते संया विप्पल्लास आहे ना, दिठ्ठी विप्पल्लास, संया विप्पल्लास, आणि त्याचं चित्त विप्पल्लास होतं. तर ते तुम्ही बघून घ्याल, रेकॉर्डिंग मध्ये आहे नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे सुमितजी? ओके, साधू मॅम. बरं. आणि प्रवीणजी, तुमचा प्रश्न? ताई, नमो बुद्धस्थ, जय भीम. खूप खूप साधुवाद.
ताई माझा प्रश्न विथीवर आहे. आपण एक पंचमनोद्वार विथी आणि मनोद्वार विथी. तर पंचमनोद्वार विथीच आपण शेवटी भवंगापासून अगदी रिसेप्शन पर्यंत म्हणजे पदारंभापर्यंत यातही मनाचा प्रवास फिजिकल बेसिस पासून रिसेप्शन पर्यंत येतो. मग मनोद्वार विथी काय म्हणजे हे इज इट अ पार्ट ऑफ पंचद्वार विथी और इट्स अ शॉर्ट फॉर्म, इट्स अ शॉर्ट लाईक त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का ते मनोद्वार विथी पंचद्वार विथीमध्ये, की दोघांमध्ये डिफरन्स आहे काही? तर तुम्ही जर पुन्हा बघाल ना जेव्हा व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला अजून थोडं क्लिअर होईल. मी सांगते, मागच्या क्लासमध्ये आपण पंचद्वार विथी केली होती, म्हणजे अभ्यास केला होता. तर पंचद्वार विथी मध्ये आरंभण जे आहे ऑब्जेक्ट, ते बाहेरचं ऑब्जेक्ट आहे, लौकिक ऑब्जेक्ट आहे. रूप, जसं चक्कूचं रूप है ना, तर ते आहे रूप ऑब्जेक्ट. पण ते रूप ऑब्जेक्ट मनामध्ये काय होतं, ती आहे पंचद्वार विथी. म्हणजे ती मिक्स विथी आहे. रूप आणि नाम याची मिक्स विथी आहे पंचद्वार विथी. जेव्हा ही पंचद्वार विथी आहे, याला पंचद्वार विथी, पंच मनोद्वार नाही, ठीक आहे. पंचद्वार विथी म्हणतात याला. म्हणजे 5 द्वार मधून आतमध्ये जे आपण ऑब्जेक्ट्स घेत आहे, आरंभण घेत आहे, जसं डोळ्यांनी रूप घेत आहे, कानानी शब्द घेत आहे, नाकानी गंध घेत आहे, जिभेनी टेस्ट घेत आहे, रस घेत आहे, आणि कायेनी टच घेत आहे, फोटो. तर हे जे पंचद्वारांनी आपण आतमध्ये जे आरंभण घेत आहे, ते मन पण तेच आरंभण घेतं आणि ते प्रोसेस होतं. त्याला म्हणतात पंचद्वार विथी. याच्यात दोन्ही पण आहे, रूप आणि निब्बाण मिक्स आहे. आता आपण बघू मनोद्वार विथी, प्युअर मनोद्वार विथी. आता पंचद्वार विथी केव्हा येते, जेव्हा आपण बाहेरच्या गोष्टींना मनसिकार करतो, अटेन्शन देतो, लक्ष देतो बाहेरच्या गोष्टींकडे. केव्हा आपण बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, जेव्हा आपण डोळे बंद करून ध्यान करत असतो, तेव्हा बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष नसतं, आतमध्ये बघत असतो आपण. किंवा आपण जेव्हा झोपतो, तर झोपले असताना सुद्धा आपण आतमध्ये लक्ष असतं आपलं, मनसिकार आतमध्ये. अशा वेळेस फक्त मनोद्वार विथी आहे भवंग मधली, फक्त मनोद्वार विथी. ते आहे MJT, मनोद्वार वज्जन जवण तदारमण. तर हे 2 अशा विथी आहेत. हे शुद्ध, हे जे मनोद्वार वज्जन, जवण आणि तदारमण, हे शुद्ध मनोद्वार विथी आहे. शुद्ध मनोद्वार विथी याला म्हणतात भवंग. ठीक आहे प्रवीणजी? हो ताई, खूप छान. थँक्यू ताई, साधुवाद. साधू. मला वाटतं आपले प्रश्न झालेत आता. आणि मी निर्जरा, ताई, जसं वाचिक दोष झालाय आपल्या हातून नाही का, पण ते व्यक्ती नाही आहेत, डेथ झालेली आहे, तर मग आपण त्यांचं म्हणजे कसं हे करायचं, आपण माफी आपल्या मनातूनच मागायची का? हो, हे आपली ऑपॉर्च्युनिटी जाते ना अशी. येस, त्याला म्हणतात ते जे काही कम्म असतात, ते त्याचे त्यांची निर्जरा नाही होऊ शकत. जर हलके फुलके असले तर ते विपස්සनामध्ये होतात, ते कमी होतात. पण जर जास्त मोठे असले, म्हणजे दगडाची रेष असं जर आपण म्हणू, तर मग ते त्याचे होणारच, म्हणजे त्याचं काही ना काही उत्पन्न होणार. पण काय होते, विपස්සना आपण करतो तर गुरुजी म्हणतात ना, ती पत्थर की लकीर पण स्लाइट कमी होत जाते नाही का. रेत की लकीर होते, रेत की लकीर नंतर पाणी की लकीर. तर विपස්සनानी त्याचे इफेक्ट्स कमी होतात. पण ते व्यक्ती, अशी सिच्युएशन जर आली लाईफमध्ये पुन्हा, तर आपण केअर घ्यायला पाहिजे की आपण कसं वागायला पाहिजे. मी तर असं म्हणेल की हे एक सोल्युशन आहे, की आपण स्वतः लक्ष ठेवायला पाहिजे. अशी सिच्युएशन, म्हणजे जी सिच्युएशन आली होती, जसं काही झालं. आणि एक आपण दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट करू शकतो, कारण आपण ब्रह्मविहार करतो नाही का. तर ब्रह्मविहारमध्ये ते व्यक्ती कुठे पण असतील या 31 लोकांमध्ये, तर तिथे तुम्ही म्हणू शकता जिथे पण असतील त्यांच्यासाठी मंगल मैत्री. आणि असं एवढं तर करू शकतो आपण. तर त्याच्यानी पण, कारण ही जी प्रोसेस आहे ना, ही आपल्या आतमधली आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या आतमध्ये आपण चांगले बदल आणायचा प्रयत्न करत आहे. आपण बाहेर काय करत आहे ती गोष्ट आहे, ते नाही असं नाही.
कारण आपण असं नाही म्हणू शकत की मी अनिच्च आहे, मी अनंत आहे आणि समोरचा व्यक्ती पण अनंत आहे, असं आपण म्हणू नाही शकत. कारण आहे ना आपण. तथागतांनी जो धम्म दिला तो मनुष्यांना दिलाय आणि मनुष्यांनी कसं वागायला पाहिजे त्याच्यासाठी दिलाय. आपण असं नाही म्हणू शकत की अनंत आहे, कोणी नाही, मी पण कोणी नाही, समोरचं पण कोणी नाही, असं नाही म्हणू शकत आपण. लोकीयमध्ये असताना ब्रह्मविहार सांगितले आहेत तथागतांनी. तर लोकीयमध्ये तर आहे आपण. तर लोकीयमध्ये आहे, प्राणीमात्रांसोबत मेत्ता सांगितलेली आहे आणि आपण जे आधी जे द्वेषचे चित्त वगैरे जे बनवले आणि त्याचे विपाक आपल्याला येत राहतात, ते पण आहे. कारण त्याच्यानी आपली सवय झालेली आहे, हे सगळं मोडायचं आहे आपल्याला. तर ही तुमच्या लक्षात आलं, जसं मागच्या क्लासमध्ये पण एका ताईंनी शेअर केलं होतं, की त्यांच्या लक्षात आलं, की लहानपणी त्यांच्या हातून एक पक्षी ला मारणं झालं. तर अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्या रिअलाईज होत आहे आपल्याला, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हे फक्त तथागतांच्यामुळे. फक्त आपल्याला धम्म मिळाला, बुद्धांनी आपल्याला धम्म सांगितला. अजून कोणी नाही सांगत धम्म या पूर्ण सृष्टीमध्ये. तर तर एवढी मोठी गोष्ट आहे ही, की आपल्याला इतकं मनातून धन्यवाद येतं. एवढं धन्यवाद येतं, धन्यवाद म्हणायचं आपण स्वतःला आणि हो, ते सारखं-सारखं नाही विचार करायचं. रिपेंटन्स नाहीये. आपल्या धम्मामध्ये तथागतांनी म्हटलं, की एक आपल्याला हिरिओतप्प ठेवायला पाहिजे. म्हणजे अ, म्हणजे आपल्याला चुकीचं काम करायची च्यासाठी आपल्याला स्वतःला थांबायला पाहिजे. हं. आणि आपण घाबरायला पण पाहिजे चुकीचं काम करायला. जर आपल्याला माहीत आहे, की हे चुकीचं आहे. पण यासाठी आपण एखादी गोष्ट घडल्यानंतर पश्चाताप नाही करायला पाहिजे. पश्चातापाने आपण वाढवत आहे. ते कुकुच्चमध्ये येतं. ते जे चेतसिका आहे ना, अ, अं, 4 लोभच्या चेतसिका आहेत त्या नाही, दोषच्या चेतसिका आहेत 4. त्या दोष, इस्सा, मच्छर्य, कुकुच्च ह्या 4 चेतसिका आहेत. तर ईर्ष्या, मत्सर, कुकुच्च, कुकुच्च म्हणजे पश्चाताप. दोष, द्वेष. तर दोष ग्रुपमध्ये आहेत या 4. दोष, इस्सा, मच्छर्य, कुकुच्च. तर हे नाही यायला पाहिजे मनामध्ये. हे सुद्धा आपण स्वतःला नाही का आपण म्हटलं दोमनस्स चित्त होतं ते आपलं. दोमनस्स चित्त होतं आणि दोमनस्स चित्त म्हणजे स्वतःवर आघात करतो आपण, जास्त विचार केल्याने. जसं मागच्या क्लासमध्ये पण मी म्हटलं होतं, की जास्त विचार नाही करायचा. जे झालं ते नाही बदलू शकत आपण. पण पुढच्यासाठी जसे तथागत आपल्याला सांगतात, की अवेअर राहा ना, सती संपतजन्यमध्ये राहा, की कमीत कमी अशा चुका होऊ आपल्या हातून. एखाद्या वेळेस होतीलही ना, कारण आपली सवय आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं, ताबडतोब बाहेर दुसरा व्यक्ती असेल, तर ताबडतोब जाऊन माफी मागायची. ताबडतोब वाचानी कमी करायचा त्याचा विपाक. वाचानी माफी मागणे, ह्याच्याने विपाक कमी होतो ताबडतोब. हे तथागतांनी एका सुत्तामध्ये सांगितलं आहे. ठीक आहे ताई? थँक्यू ताई, थँक्यू. साधू, साधू. साधू, साधू, साधू. मला वाटतं आपले प्रश्न झालेत आता आणि सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप मेत्ता आणि छान असाच आपण सगळे अभ्यास करू धम्माचा आपल्या डेली लाईफमध्ये आणि खूप खूप धन्यवाद आणि खूप छान आपण शिकलो आज आणि खूप प्रसन्न चित्त आहे माझं पण. आपण हे सगळ्यांसोबत शेअर करू या 31 प्लेन्समध्ये आणि निब्बाण सपच्चयो होतु. साधू, साधू, साधू. साधू 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 साधू. साधू.